नमस्कार. हिंदी वाचन कट्टा आजचा 56वा कार्यक्रम आहे. पहिला कार्यक्रम 16 डिसेंबर 2018 मध्ये मार्च 2020 ते जून 2020 गॅप पडली करोना आणि माझ्या आजारपणामुळे. अदरवाईज एकही महिना अव्याहतपणे खंड न पडता हा साहित्य यज्ञ चालू आहे. त्याविषयी ठीक आहे, मी जास्त नाही बोलत. चित्रा वाघ आणि आशुतोष उकडवे. चित्रा वाघ म्हणजे आपण ओळखता सर्व. त्यांचा हा 4था कार्यक्रम आहे आपल्या इथे. पहिला कार्यक्रम भास संस्कृत कवी याच्यावर केला होता. दुसरा सावरकरांच्या साहित्यावर होता. तिसरा त्यांचे वडील रवींद्र पिंगे यांच्यावर आणि आजचा 4था. आणि मी विनंती तर अशी करेन का चित्रावाग यांनी आशुतोषची ओळख करून द्यावी आणि आशुतोषनी चित्रावाग यांची ओळख करून द्यावी. त्याची एक ओळख मी करून देतो. हे दोघेही अक्षर अंधेरीचे लेखक आहेत. अक्षर अंधेरीच्या पहिल्या मासिकात आशुतोष उकडवे यांचा एक लेख होता, ज्याच्याबद्दल खूप लोकांनी मला पण लिहून कळवलं, काही लोकांनी त्याला पण कळवलं. त्या तो लेख अत्यंतच चांगला होता. आणि चित्रावाग बुकशेल्फ म्हणून लिहित होत्या 2 पुस्तकांमधून, जून आणि जुलै. पण ऑगस्टपासून त्यांचं सदर ते मी बंद केलं आहे. त्याऐवजी ऑगस्टपासून ते नवीन सदर घेऊन येत आहेत, संस्कृत साहित्यातील कलाकृती. ते त्यासाठी तुम्हाला अक्षर अंधेरीचं वर्गणीदार व्हायला लागेल आणि तो आपल्याला द्यावा लागेल. ओव्हर टू मी सूत्र चित्रावाग यांच्याकडे सुपूर्द करतो. नमस्कार. खूप आनंद होतोय मला इकडे परत येण्यासाठी. आज आम्ही हा जो कार्यक्रम करणार आहोत इंदिरा स्वतःवरचा, तो लेख आशुतोषने गेल्या दिवाळीमध्ये विपुलश्री अंकासाठी लिहिला होता, दिवाळी अंकासाठी. आम्ही तिघांचा समान धागा म्हणजे आम्ही पार्ले साहित्य कट्ट्याचे मेंबर आहोत. आशुतोषला मी थोडी आधीपासून ओळखत होते. आम्ही सगळे दोघे पार्लेकर. पाटील सरांची ओळख कट्ट्यामध्ये झाली गेल्या 4-5 वर्षातली. थोडक्यात ओळख करून देते. माझ्याकडे काही लिहिलेलं वगैरे नाही, पण मी जे तेवढ्यात त्याला ओळखते त्याप्रमाणे सांगते. आपण सगळेजण मराठी भाषेवर खूप प्रेम करणारे माणसं आहोत. आपल्याला साहित्य आवडतं, बोलायला आवडतं, त्यातलं चांगलं ऐकायला आवडतं. माझा असा स्वतःचा अनुभव आहे. अनेक उदाहरणं बघितली की ज्याचं आपल्या भाषेवर प्रेम असतं त्याला दुसऱ्या भाषेचाही तेवढाच आदर असतो आणि प्रेम असतो. तो कधी द्वेष करत नाही की ही भाषा का बोलली, ह्या भाषेत का. असं एक उदाहरण म्हणजे आशुतोष. कारण आशुतोषचं मराठीवर तर प्रभुत्व आहेच. म्हणजे त्याची भाषेची निवड किंवा योग्य अर्थाचे शब्द वापरण्याची त्याची धडपड आपण त्याच्या प्रत्येक साहित्यकृतीत बघत असतो. पण फ्रेंच भाषेवर त्याचं विशेष प्रभुत्व आहे. त्याचं म्हणजे स्पेशलायझेशन तेच आहे. MPhilपर्यंत त्यांनी फ्रेंच लिटरेचरचा अभ्यास केलेला आहे. आणि दुभाषा म्हणून, भाषांतरकार म्हणून आणि शिक्षक म्हणून खूप मोठी कारकीर्द आहे. अनेक वर्षांपासून तो फ्रेंचच्या विद्यार्थ्यांना शिकवते. फ्रेंच कंपनीमध्ये त्यांनी नोकरी केलेली आहे. आणि म्हणजे माझं नेहमी त्याला म्हणणं असं की तू ह्या थोड्या व्यापारात बाहेर पडलास की फ्रेंच क्लासिक्सचे जरा मराठीत छानपैकी अनुवाद करायला हवेस, कारण ते आपल्याकडे तेवढ्या दर्जेदार अनुवादासकट पोचत नाही. दुसरी त्याची ओळख म्हणजे अर्थातच तो उत्तम लेखक आहे आणि अतिशय सातत्याने लेखन करत असतो. त्याचं आता 17वं पुस्तक येऊ घालत आहे. 1-2 महिन्यातच येईल. आणि उत्तम कथा लिहितो. संशोधन वृत्ती आहे त्याच्याकडे. त्यामुळे त्याचे लेख अभ्यासपूर्ण असतात आणि अनेक विषयांवर त्याला आवड आहे. म्हणजे अगदी थोडकी उदाहरणं मी द्यायची तर लमाणी लोकांचे किंवा भटके विमुक्त जे असतात ते जे दागिने वापरतात त्याच्यावर त्याने लेख लिहिला होता. एवढे वेगळे विषय. कशिदाकारीवर त्याचा एक सुंदर अभ्यासपूर्ण लेख होता. ह्या प्रॅक्टिसच्या निमित्ताने किंवा अनेकदा मी जेव्हा त्याच्याकडे जाते तेव्हा स्वतःच्या हाताने त्याने अतिशय सुंदर पदार्थ करून घालायला करायला त्याला आवडतं. आणि तिथे पण काही वैविध्य जपलेले आहे. खूप वेगवेगळ्या प्रांतातले प्रकार असं करण्याची फार आवड आहे. खूप चांगला मित्र आहे माझा. कुठल्याही साहित्यकृतीबद्दल, कुठल्याही विषयाबद्दल गप्पा माराव्यात आणि
आणि काहीतरी चांगले आपल्याला इनपुट्स मिळाले. आपण म्हणतो ना काही मैत्री आपल्याला समृद्ध करत असते, त्याच्यातली आशुतोष हा माझा मित्र आहे सगळे म्हणतो. येत आहे का? चित्राची ओळख करून द्यायची तर ते थोड्या ओळींमध्ये ते बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्या छोट्या शब्दांच्या किंवा छोट्या वाक्यांच्या ओळींच्या कंसांमध्ये त्या सामावणं कठीण, पण पटकन थोडक्यात तिची ओळख करून देतो. चित्राबाग जी तिच्या आयुष्याची जी करिअरची सुरुवात ती अर्थातच सर्वसामान्यांप्रमाणेच ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तिने मग HSBC बँकेमध्ये नोकरी केली. 14 वर्ष नोकरी, अर्थात संसार, मुलं, तिचे सासू सासरे, मुलगी, तिचे मिस्टर ते या जिथे आहेत. ते संपूर्ण 14 वर्ष केल्यानंतर मग तिला असं तिच्यामध्ये असलेल्या निर्मितीक्षमच्या व्यक्तीला असं वाटायला लागलं की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. म्हणून मग तिने नोकरी सोडून पूर्णपणे तिने तिचे स्वतःची जी अंगभूत जी कौशल्य आहे ती अधिक तिने डेव्हलप केली, विकसित केली. एक उत्तम वाचक आहे. अर्थात उत्तम वाचक असल्यामुळे पुढे उत्तम लेखिका बनणं हे काही कठीण तिला गेलं नाही. अर्थात त्यासाठी तिने रितसर अभ्यास सुद्धा केला. तिने मुंबई युनिव्हर्सिटीतून संस्कृतमध्ये MA केलेला आहे आणि सुरुवातीला ती लिहायला लागली. ते लेख इतके अभ्यासपूर्ण, तिने मला माझ्या बाबतीत अभ्यासपूर्ण शब्द वापरला, पण तिच्या बाबतीत हे एकच ते खरं आहे. नुकतंच प्रतिभेचं चांदणं नावाचं एक अतिशय सुंदर संस्कृत साहित्यातली महत्त्वाचे पुस्तकं किंवा त्यातले निवडक लेख आपल्यापुढे आणण्याचं काम या पुस्तकातून तिने केलेलं आहे. त्याची एक लेखमालिकाही तितकीच गाजली जी विपुलश्री नावाच्या मासिकातून येत होती आणि त्या सत्राला सुद्धा सर्वोत्कृष्ट सदर म्हणून पारितोषिक त्या पारितोषिक मिळालं. त्याचं सुंदर पुस्तक प्रतिभेचे चांदणे म्हणून नुकतंच निघालेलं आहे. आणि समाजसेवा हाही तिच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा पैलू मी म्हणेन. 15 वर्ष सातत्याने ती आमच्या विलेपार्ल्याची जी शिरूर किंवा सिरूर बालकाश्रम संस्था आहे तिथे ती ऑनररी टीचर म्हणून काम करते. तिथल्या अशा मुलांची, तिथल्या अनाथ मुलांची ती आई आहे, आई आहे, आवडती टीचर आहे. आणि अशा प्रकारची संपूर्ण याबद्दल गाण्याचं अंग आहे. ती गातेही चांगली, आवाज चांगला. मी सगळं आता मी जे बोलतोय माझं बोलणं ऐकण्यापेक्षा मी तर अनुभवातच आजचं आहे ऐकतानाचा कार्यक्रम. उत्तम तिला अभिनयाचं अंग आहे. तिने विजय तेंडुलकरांची विणारेबाई साकारली होती. यावरूनच मला याहून काही जास्त बोलायला नकोच. तर अशी थोडक्यात सर्व पैलू अशी चित्रा अर्थात उत्तम वाचक, उत्तम लेखिका आणि एक उत्तम माणूस आहे. अतिशय तिच्या व्यक्तिमत्वामध्ये एक उदारपणा आहे, सहजता, अकृत्रिमता वागण्यामध्ये आहे. त्यामुळे पटकन सर्वांची तिची मैत्री होते. आणि मला खरंच आज आनंद वाटतोय की प्रदीप पाटील सर आमचे, त्यांची ओळख आमच्या भारतीय साहित्य कट्ट्यावर झाली. त्यांनी हा कार्यक्रम आमचा ऐकला. पहिल्यांदा टिळक मंदिरामध्ये झाला होता. त्यानंतर मग त्यांनी अक्षर वाचक कट्ट्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल खरोखरच मी सर्वात प्रथमच तुमचा आभार मानतो. आणि सगळेजण आवर्जून साहित्यापोटी, विशेषतः इंदिरा संत यांच्या साहित्याच्या किंवा काव्यापोटी घ्यायला, त्याबद्दल खरोखरच चित्रा आणि मी दोघांतर्फे मी तुमचं स्वागत करतो आणि तुमचे आभार मानतो. आणि जेव्हा याची संहिता लिहिली, दिवाळी रंगामध्ये हा लेख आला होता, पण त्याच्यावर संहिता जेव्हा मी तयार केली तेव्हा एक माझ्याबरोबर सहकलाकार किंवा आपली ही सादरीकरणासाठी कोण आपल्याबरोबर असावं हा जेव्हा मी विचार केला तेव्हा निर्णय घेण्यासाठी मला सेकंदही लागला नाही. पहिलं चित्राचंच नाव डोळ्यासमोर आलं आणि ते किती सार्थ केलं आहे तुम्हाला लक्षात येईल. आणि आता शेवटच्या ह्याच्यामध्ये ते मुद्दाम वाक्य शेवटी ठेवलं होतं, तेच सराशी म्हणूनच सांगतोय. पूर्वी 10 वर्षांपूर्वी आम्ही चित्राला रवींद्र पिंगे, साहित्यिक, ख्यातनाम साहित्यिक, त्यांची कन्या म्हणून आम्ही तिला ओळखायचो. आता मात्र रवींद्र सरांना सुद्धा अभिमान वाटत असेल आपल्या लेखीचं कर्तृत्व आणि संपूर्ण तिची प्रगती बघून. रवींद्र पिंगे सर आदरणीय आहे, आमच्या चित्रावाचे वडील. तर अशा रीतीने सर्वात चांगली गोष्ट म्हणजे असे आम्ही दोघे ही संहिता आज आपल्याकडे सादर करणार आहोत. काही चुकलं तर क्षमा करा. एक छोटीशी नम्र विनंती, जर आपले मोबाईल जर तुम्ही बंद करून ठेवले तर कोणाचा कसं बंद होणार नाही. मुळात हे सादर करण्यामागचा कार्यक्रम म्हणजे उद्देश फक्त इंदिरा संतांच्या कविता ज्या एकेकाळी खूप प्रसिद्ध होत्या, परंतु आजच्या काळामध्ये असे मराठीचं वाचन कमी होत आहे, कविता विशेषतः वाचण्याकडे कल कमी होतोय. आणि इंदिरा संतांच्या कविता त्यांचा फलित होणारा अर्थ नक्की लोकांपर्यंत तितक्या प्रभावीपणे पोहोचत नाही. परत एकदा त्याला ऊर्जितावस्था यावी, त्या केवळ पूर्णपणे याच
हेतूने कुठल्याही प्रकारचा कमर्शियल किंवा कुठलाही असा हेतू न ठेवता केवळ इंदिरा संतांचं काव्यावरचं प्रेम आणि ते काव्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं एवढाच अगदी साधा हेतू घेऊन आम्ही हे सादरीकरण करतोय गोड मानून ह्या विनंती. तर सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या आणि इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं सहर्ष हार्दिक स्वागत. गेली 75 वर्ष इंदिरा संत यांची मनस्पर्शी भावस्पर्शी कविता मराठी साहित्यात स्वतःची खास ओळख राखून आहे. इंदिराचं खडतर आयुष्य तर त्यांच्या काव्यात प्रतिबिंबित झालंच, पण निसर्ग, मानवी जीवन, नाती, नियती, वात्सल्य, अध्यात्म अशा विविध विषयांवर त्यांच्या छंदोबद्ध आणि थक्क करणाऱ्या तरल कविता अवतरल्या. शिवाय त्यांचं ललित लेखन सुद्धा तितकंच गाजलं. म्हणूनच त्यांची 26वी पुण्यतिथी म्हणजे इंदिरा संत यांचा मृत्यू 10 जुलै 2010 साली झाला आणि म्हणजे आज जर त्या हयात असत्या तर मग 116 वर्षांच्या असत्या. त्यांची 26वी पुण्यतिथी आज आपण साजरी करतोय. इंदिरा संतांवरच्या या अनोख्या कार्यक्रमातूनच ज्याचं नाव आहे हे माझ्यास्तव हे माझ्यास्तव. आता इंदिरा संतांची जी उपजेवरची कविता आहे, विशेषतः त्यातल्या शेवटच्या ही जी ओळ आहे हे माझ्यास्तव हे माझ्यास्तव, ती अत्यंत गाजली. किंबहुना मी तर असं म्हणेन की ही ओळ आजवर अव्यक्त राहिलेल्या पूजेची आणि कवयत्री म्हणून इंदिरा संतांची सुद्धा ती खरी ओळख ठरली. इंदिराबाईंनी कुब्जेला या कवितेची नायिका केली. कुब्जा म्हणजे कोण होती तुम्हाला माहिती आहे? मथुरेतली एक तरुण गोपींसारख्याच वयाची, जिचं कृष्णावर अलोट भक्ती होती, प्रेम होतं, पण तिच्या पाठीला कुबड असल्यामुळे तिला एक प्रकारचा संकोच होता वागण्या बोलण्यात. तर ती पहाटेच्या वेळेला स्नान करायला यमुनेच्या किनाऱ्याशी जाईल आणि त्यावेळेची तिची एक पहिली प्रतिक्रिया आहे. पहाटेच्या अतिशय म्हणजे अंधुक प्रकाशात, कारण आपलं व्यंग दिसू नये कोणाला, त्यामुळे ती खूप पहाटेच्या वेळेला जाते स्नानासाठी. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ, अशा अवेळी पैल तीरावर आज भूमिका पावा मंजुळ. तिला वाटतं की ह्या वेळेला पावा का वाचतोय तिकडे. मावळतीवर चंद्र केशरी पहाट वारा भवती भणभण, अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती तिथेच टाकून आपले तनमन. सगळा संकोच तिच्या शरीराचा गळून पडला. ती उभं राहिली आणि उत्सुकतेने ऐकते की हे काय वाचतंय, हा कुठला सूर येतोय. इंदिराबाई किती सुंदर त्याचं पुढे वर्णन करतात बघा. विश्व अवघे ओठा लावून उपजा प्याली तो मुरली रव, डोळ्यामधुनी थेंब सुखाचे हे माझ्यास्तव हे माझ्यास्तव. मेंदिया काव्य संग्रहातली ही इंदिराबाईंची कविता किती सुंदर आहे ना. म्हणजे ह्या कवितेत दुर्लक्षितालाच त्यांनी लक्ष केलंय. खरं तर लक्ष वेधी केलंय. ही किमया त्यांच्या शब्दांची. सगळ्या जगाने झिडकारलेली, अगदी कृष्णाने अभेरलेली अशी ही कुरूप पदार्थ कुब्जा, पण या कवितेत किती कौतुकाचा विषय करून पुढे येते. अगदी खरंय. बघ ना, म्हणजे आजवर कृष्णाच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांविषयी राधा, यशोदा, द्रौपदी, सुभद्रा यांच्याविषयी भरभरून लिहिलं गेलं आहे. परंतु साहित्यात सदैव अनुल्लेखने मारलेली पूजा आणि तिच्या एकतर्फी कृष्ण भक्तिमागचा इतका अचूक भाव इतक्या मोजक्या शब्दात कवयित्रीने अर्थात इंदिरा संतांनी मांडावा हे मला विशेष वाटते. पण तुला माहिती चित्रा, इंदिराबाईंची या पूजेवर आणखीन एक कविता आहे आणि मला व्यक्तिशः ती कविता जास्त आवडते, जी फारशी लोकांना माहिती नाहीये. कारण माझ्या मते त्या कवितेतून इंदिराबाईंनी पूजेचा हा समर्पित भाव अधिक विस्ताराने मांडलेला आहे. बघा तुम्हाला ती कशी कविता वाटते. बरोबर. गर्भरेशीम या संग्रहातली कविता आहे आणि इकडे ही पूजा जी आहे ती कृष्णाच्या आयुष्यातल्या इतर स्त्रियांशी तिची तुलना करते. यशोदा असेल, सत्यभामा असेल, रुक्मिणी असेल, राधा. कशी म्हणते बघा. नाही माझ्या चुलीपाशी टाका मेढीचे अप्रूप, कशी ठेवीनं बांधून त्याचे अवखळ रूप, नाही माझ्या अंगणात जोडी अर्जुन वृक्षाची, कशी आडवीन त्याची रीत खटाळपणाची, लहानशा झोपडीला नाही कवाड कडी, कशी ठेवीन कोंडून त्याची अंधड देताळी,
मी न राधा ना यशोदा नाही गोकुळीची कोण, मथुरेची ही मी पूजा नित्य घाशिते चंदन, चंदन उगाळणारी दासी येते. चंदनाचे वेढे घेता फक्त गोळी सहाणेशी. म्हणजे काय, जेव्हा आपण चंदन घासतो, गंध काढलं की शेवटी अगदी असं दुर्लक्षित छोटूसा तुकडा होऊन जातो सहाणेशी, ज्याचं काही महत्त्व नसतं, ज्याचा काही उपयोग नसतो. ती उपमा इंदिराबाईंनी तिच्या स्वतःसाठी वापरली आहे. चंदनाचे वेढे घेता फक्त गोळी सहाणेशी, गंध जातो कुठे जातो, ज्याच्यासाठी त्याच्या पाशी. कुणी कुणाला बांधणे, कुणी कुणाला कोंडणे. माझे चंदनाचे बन त्याचे वारी याचे येणे, माझ्या चंदनाचे बन त्याचे वारी याचे येणे. तोच मिताक्षरी घाट, तीच दाभणीसारखी तीक्ष्ण भाव जाणीव आणि कविता वाचून झाल्यावर येणारं तेच सुन्नपण. इंदिरा संतांच्या काव्यसृष्टीने कुणी वाचक आंतरबाह्य झपाटून नाही गेला तरच खरं नवल आहे. इंदिरांची समग्र कविता ही संपूर्ण व्यक्तिनिष्ठ, त्यात समाज प्रबोधनाचा आवेश नाही, वीररसाने ओथंबलेला राष्ट्रवाद नाही, स्फुरणगीत नाही, तत्कालीन वर्णव्यवस्थेवर काही भाष्य नाही, आर्त्याभंग नाही, स्त्रीभुक्तीचा अभिनिवेश नाही, मुकाळ ढाकास शृंगार नाही, जागतिक प्रश्नांवरती चिंता किंवा चिंतनही नाही, बोधपर तत्वज्ञान आणि संदेश सुद्धा नाही. ही विशुद्ध एककल्ली कविता फक्त मी आणि मी एवढ्यापुरतीच सीमित आहे. बहुतेक कवितांना निसर्गाचं तळपतं नेपथ्य आहे, ज्या सृष्टीच्या सृजन आणि संहार अशा दोन्ही शक्तिपीठांचा उल्लेख आहे, उद्गार आहे. पण यात कुठेही जय जयकारही नाही आहे आणि तक्रारही नाही आहे. ती फक्त एक तटस्थ पण जाणती नोंद. कवितेचे विषय अगदी नित्य परिचयाचे, म्हणजे सांडगे, वाळवण, तोरण, जपमाळ असे अगदी फुटकळ. पण वरवर दिसणारा हा साधेपणा कमालीचा फसवाय बरं का. अवघ्या 2-4 शब्दांची मांडणी असलेली पहिली काही कडवी शेवटाकडे वळताना आजची त्याची इतपर चाललेली जी सोपी सुलभ वाटचाल आहे ती अकस्मात त्यागतात आणि काहीतरी विलक्षण झोमणारं, आतून गदगदून टाकणारं, निस्तीमित करणारं भाष्य सुचवून जातं. आता इतके वेळा आणि मी स्वतःही संहिता लिहिली, इतके वेळा हा कार्यक्रम आम्ही प्रॅक्टिस केली, सादर केला. प्रत्येक वेळेला काही कविता वाचताना घशामध्ये आवडला दाखवून येतो. काय जादू आहे त्या कवितेची, त्या भावाची. म्हणून शंकर वैद्य यांनी इंदिरा संतांच्या कवितांना भास कविता असं म्हटलेलं आहे. त्यांची कविता ऐका. केव्हा कसे उकलंडते माझ्या मनीचे आभाळ आणि चंद्र चांदण्यांचा दूर पोचतो उघड. पुरे तुडुंब तयात काळोखाचे मृगजळ, रीतेपणाच्या डोहाची आत ओढी उचंबळ. मन कविद्ध मध्यरात्र उभी झोपून काठाशी, जन्मोजन्मीच्या दुःखांचा राळ धरुनी उराशी. ओढ घेऊनी पाण्याची सूर मारते सरळ, एक गाठाळाचा तळ आणि तळीचा अनळ. अनळ म्हणजे अग्नी. पेट घेई मध्यरात्र पेटे काळोखाचे जळ. पेट घेई मध्यरात्र पेटे काळोखाचे जळ. दिवसाच्या राखेमध्ये उभी तुळस वेंधाळ. दिवसाच्या राखेमध्ये उभी तुळस वेंधाळ. इंदिरांच्या कवितेचा अस्वस्थ करणारा गोळाबेरीज परिणाम हा असा आजवर कधी जाणवला नव्हता. इतकी अंतस्थ उन्हाळ आजवर कधी कोणी अनुभवलेली नव्हती. इतकी आत्मकेंद्रित असूनही समस्त साहित्य जगताला आपली खास नोंद घ्यायला लावेल, खरं तर आपल्या नादी लावायला लावेल अशी ही इंदिरांची स्वायत्त कविता. नक्की ती कुठल्या रसायनाची बनली आहे. दुःखाचं त्यात शोकात्मक भान आहे, तरीही प्राण प्रसन्न भाव आहे. ती नियतीत कारण मानणारी आहे, पण नियती शरण नाही. विरह व्याकुळता असली तरी ती स्वीकारण्याचा उमदेपणाही त्यांच्या कवितेत आहे. मला प्रश्न पडतो आशुतोष की हे सगळे परस्पर विरोधी ताणेबाणे त्यांच्या कवितेत कुठून आले असतील? अगं मलाही तोच प्रश्न पडला. आपण दोघंही लेखक आहोत, त्यामुळे आपण हे जाणतोच की आपल्या व्यक्तिगत आयुष्याचं, त्यातल्या कडूगोड अशा अनुभवांचं प्रतिबिंब आपल्या साहित्यातून झळकतंच. आणि अगदी याच गुणातून इंदिरांचंही काव्यात मी टिपायचं ठरवलं.
अर्थात इंदिरा संत यांनी आत्मचरित्र लिहिलं नाही, त्यांच्याविषयीचं सकल चरित्र सुद्धा कुठेही लिहिलेलं नाही आहे. म्हणूनच खुद्द इंदिरानेच लिहिलेल्या घुंगुरमाळा, मृदगंध, फुलवे आणि मालन गाथा या त्यांच्या ललित गद्यांमधून त्यांची काव्य प्रवृत्ती जाणायचा मी प्रयत्न केला. अर्थात त्यासाठी इंदिरांचे सारे कविता संग्रह सुद्धा मी वाचले, बालसाहित्य, कथासंग्रह वाचले. त्यांचे सुपुत्र प्रकाश संत, आपण त्यांचं लंपन आणि इतर पुस्तकं वाचली असतीलच, मी ती पुस्तकं वाचली. योगायोगाने इंदिरांच्याच 2 सुविद्य सुना डॉक्टर सुधा संत आणि वीणा संत यांची आत्मकथनं माझ्या हाती आली. इंदिरांचे दिवंगत पती नामसंत अर्थात नारायण संत यांचं 1944 साली लिहिलेलं उघडे लिफाफे हे पुस्तक सुद्धा अगदी ध्यानीमनी नसताना मला वाचायला मिळालं. आणि या सर्व संदर्भांच्या आधारावर इंदिरांच्या कवितेची अंतःप्रेरणा आणि आविष्करण शैलीविषयीचे काही आडाखे मला बांधता आले. विखुरलेली ही कथनं गोळा करून सुसूत्रितपणे मांडताना इंदिरांच्या जीवनाशी थेट समांतर जाणाऱ्या त्यांच्या कित्येक कविता स्वतः इंदिरा संत बनवून माझ्या डोळ्यासमोर आल्या. म्हणजे लहान्या वयात पितृनिधन, तरुणपणी अकाली वैधव्य, आर्थिक चणचण, 3 लहान मुलांचा एकहाती गेलेला संसार आणि नोकरी यातली कसरत, गणमोतांचे कारल्याचे वेध. इथे गणमोत म्हणजे नातेवाईकांना इंदिरा संतांनी कारल्याचे वेध अशी उपमा दिलेली आहे. अर्थात आपतेष्टांकडून मिळालेले अपमानाचे किंवा झालेले अपमानाचे क्लेश, एकटेपणाची भीषण जाणीव, पण त्याचबरोबर उत्कट सृष्टीवैभव, आशा, आमोद, प्रकाश, आकाश, आल्हादाची एका हळव्या मनाने न्याहाळलेली अद्भुत दर्शनं त्या कवितारूपी इंदिरा संतांनी मला घडवली. कॅलिडोस्कोपमधील विडोरी काव्य विभ्रमांची छोटीशी झलक, ही छोटीशी एक लहानशी झलक या आजच्या कार्यक्रमातून म्हणूनच आपण मांडतोय. पण त्यांच्या बालपणापासूनच सुरुवात करूया. इंदिरांचा जन्म 4 जानेवारी 1914 सालचा. कर्नाटकातलं तवंदी हे त्यांचं माहेरगाव. माहेरच्या त्या इंदिरा गोपाळ दीक्षित. हे दीक्षित घराणं पेशव्यांचे पुरोहित, म्हणजे इंदिरा संतांच्या घराण्यातल्या कोणी मूळ पुरुषाने पेशव्यांची शनिपीडा दूर होण्यासाठी काही उपाययोजना केली होती आणि म्हणून पेशव्यांनी तवंदी हे गाव त्यांना इनाम म्हणून दिलं होतं. त्यांचा भव्य दगडी वाडा होता तिकडे. शिवाय 100-150 एकरची कसदार शेतजमीन होती. दावणीला गुरं, तबेल्यात घोडा, बैलगाडी असा सगळा थाटमाट होता. पण इतक्या संपन्न घरात जन्मूनही यांच्या वडिलांनी, गोपाळरावांनी त्या काळात उच्च शिक्षण घेतलं होतं. 19व्या शतकात ते पदवीधर. साहजिकच ब्रिटिश सरकारने त्यांना मामलेदार म्हणून नियुक्त केलं. शिवाय पेशव्यांनी नेमलेली वतनदारी तर त्यांच्याकडे होतीच. त्या काळच्या रीतीनुसार पहिल्या पत्नीला मूल होत नाही म्हणून तिच्याच संमतीने, तिच्याच परवानगीने त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. या लग्नापासून त्यांना 2 मुली झाल्या. मोठी इंदिरा आणि दुसरी कमल. ही कमल म्हणजे जिने पुढे नासी फडक्यांशी विवाह केला ती. गंमत अशी की सावत्र असूनही थोरल्या आईचं इंदिरेवर निरतिशय प्रेम होतं आणि त्यांना सुद्धा सख्या आईपेक्षा या थोरल्या आईचा लळा अधिक होता. वडिलांना सगळेजण अण्णा म्हणायचे. त्यांचं अफाट वाचन होतं. पुस्तकांची कपाटं होती घरामध्ये. इंदिराबाईला वयाच्या 5व्या वर्षीच वाचायला लागल्या आणि ते बघून स्वतः विद्वान असलेल्या अण्णांनी त्यांचे सगळे ग्रंथ इंदिरेच्या हाताशी लागतील असे ठेवण्याचं फरमान सोडलं. रुबाबदार पोशाखात घोड्यावर स्वार होऊन अण्णा फिरतीवर निघाले की छोट्या इंदिरेला त्यांना बिलगून हाक माराविषयी वाटे. पण त्यांच्या दराऱ्यामुळे ते कधी शक्य नाही झालं. इंदिरेच्या अवघ्या 7व्या वर्षीच वडिलांचा जुना हृदयरोग बळावला आणि त्यांचं घरीच इंदिरांच्या डोळ्यासमोरच निधन झालं. घाबरी लहानगी इंदिरा अण्णांच्या मृतदेहावर वाकली आणि तिने वडिलांना थेटपणे हाक घातली. अण्णा, अण्णा. आपल्या फुलवेल ह्या संग्रहातल्या हाक या लेखात इंदिरा लिहितात, ही माझी वडिलांना घातलेली पहिली हाक, जी त्यांनी कधीच ऐकली नाही. या हो सूर्य नारायणा, या हो या लवकर, सोन्याच्या पावलांनी भूषव आहे घर. येऊ देत माझ्या घरी किरणांचे झोत,
तेजस्वी पित्याचे ते वात्सल्याचे हात, तेजस्वी पित्याचे ते वात्सल्याचे हात. सूर्यकिरणांमध्ये पित्याची माया शोधणारं इंदिरेचं बालपण अण्णांच्या निधनानंतर पार विस्कटून गेलं, कारण घरच्या पितृप्रधान संस्कृतीत आता सत्ताबदल झाला होता. दीक्षित कुटुंबाला सावरण्यासाठी त्यांचे दूरचे काका सहकुटुंब त्यांच्याकडे राहिला, पण त्यामुळे इंदिरांचं आयुष्य अधिकच बिकट झालं, कारण हे काका अतिशय दीर्घद्वेषी आणि शीघ्रकोपी होते. त्यांच्या विनाकारण उसळणाऱ्या संतापापुढे तशाही दोन्ही विधवा या अगतिकच होत्या. जर काही चूक झाली की काका संतापाने मुलींना ओरडायचे. साधं दारात जरी उभं राहिलं तरी पाठवून सपकन छडी बसायची. पुढे काका सगळ्यांना घेऊन दुसऱ्या गावी गेले, पण इंदिरेवर माया करणारी त्यांची खोटली आई मात्र दमंतीलाच राहिली आणि खऱ्या आईने अंथरूण धरलं. अभ्यास सांभाळून घरची सगळी कामं करताना, काकांचा मार आणि ओरडा खाताना इंदिरांचं शरीर थकलेलं आणि मन सदैव भेदरलेलं असायचं. शाळा सुटल्यावर तर घरी परतणं त्यांना नकोसं वाटायचं. त्यावेळी 13 वर्षांच्या इंदिरेनं, 13 वर्षांच्या होत्या, त्यावेळेला मनातला उद्वेग सांगणारी त्यांनी पहिली कविता केली, ती सुद्धा गुपचूप. पराधीन करून गेला लाडक्या जीवाला, नाही काय ओळखले हो घातकी जीवाला जगाला, पटालून डोळे कोणी पाहता नमावे, तीव्र बोल सोसून घ्यावे अंतरी झुलावे. मुली शाळेत गेल्यावर त्यांची कपाट तपासायची वाईट खोड या काकांना होती. ते संशयी होते अतिशय. त्यांच्या हाताला ही कविता लागली आणि काकांचा राग आणखी उग्र झाला. इंदिरेनं मग घाबरून कविता करणंच सोडून दिलं. परंतु मनीचं दुःख आपण कवितेतून व्यक्त करू शकतो आणि कवितेतून व्यथा व्यक्त झाल्यावर मन मोकळं होतं, हा शांतानुभव सुद्धा या चिमुकल्या कवितेनंच भेटुकल्या इंदिरेला दिला. त्यांची कविता बंद झाली तरी मराठी आणि इंग्रजी वाचन मात्र त्या एकाकी काळात खूप वाढलं. सोबत भवतालाचं आणि मानवी मनाचं निरीक्षण करण्याची वृत्ती वाढायला लागली. इंदिरांच्या कवितांमधून एक रंगभावन स्त्री मन जागोजाग डोकावलं. पाहायलाही आता मिळत नाही अशा नाना प्रकारच्या साड्या आणि दागिन्यांची देखणी काव्यचित्रणं त्यांच्या साहित्यात येतात. कारण वैभव संपन्न माहेरी त्यांनी ते सगळं पाहिलेलं होतं, लिहिलेलं होतं, बघितलेलं होतं. उदाहरण बघा, काठा पदराचं सणंद, रुईफुली काठाचा कर, गुलाबी पामरी, आसवली पदराची पैठणी, बुट्ट्यांचा पालव, गुज फुलांचा शेला, कशिद्याची चंद्रकाळ, जर्द हिरवी शेलारी, जांभळा मुक्ता असे कितीतरी संदर्भ त्यांच्या साहित्यात दिसतात. त्यांच्या मृदगंध या पुस्तकामध्ये त्यातल्या एका लेखात हा भाग अतिशय हृदयपणाने इंदिरा लिहितात. आपल्या रत्नमंजुषेतून आई एक एक दागिना काढून बघायची. मुक्पट म्हणजे चमकी सदृश कर्नाटकीनं ही हट्टाने नवऱ्याकडून घडवून घेतलेली. हा बाजूबंद आणि ही तोळबंदी ही सवती मत्सरातून मुद्दामून केलेली. हा लसण्या, हा विवदरात तलाचा टिक्का हे पाडव्यासारख्या शुभप्रसंगी हौसेने नवऱ्याने केले. आपल्या दिवंगत नवऱ्याच्या आठवणीने आईच्या डोळ्यात पाणी जमायचं. मनीचा काहून छोट्या इंदिरेपर्यंत पोहोचू नये म्हणून आई ऊस बदलायची. पण परमन प्रवेशाची दुर्मिळ देणगी घेऊन आलेली इंदिरा त्यातलं आर्त जाणायची, सार काय जाणायची. तर हे म्हणजे मनीचं कापूर आईच्या मनातलं होतं, ते इंदिरापर्यंत तिला पोचू द्यायचं नव्हतं म्हणून आई गुपचूप म्हणजे ऊस वळायची, बदलायची. पण परमन प्रवेशाची देणगी घेऊन आलेली इंदिरा मात्र हे सारं जाणायची, त्यातलं आर्त जाणायची. झळंबल्या आकाशाला तुझ्या मौन निळ्या ज्वाळा, केव्हाहून मांडलेला आहे जोहार सोहळा. केस ओले पाठीवरी काळ्या रात्रीचे मोकळे, चंद्रकोरीचे केशर भांगामध्ये रेखलेले. स्पर्श हिरव्या चुड्याचा नाद मावेना तालात, उतावळीची पैंजणे छंद भारले पायात. असं सगळं करता करता कुंकू लावताना तिथे थबकलेली आई त्यांना आठवते. त्या म्हणतात शेवटची ओळशी, किती उशीर लावाया एक कुंकुवाचे बोट, किती उशीर लावाया एक कुंकवाचे बोट. अकाली वैधव्य आलेल्या आपल्या आईची तगमग ही सगळी ह्या कवितेतून त्यांनी सांगितलेली. पुढे मग
बहुशैलीच्या छंदबद्ध रचना करताना हे मनन चिंतनाचं संचित असं कामी आलं. पण तुला माहिती का चित्रा, त्याच्यामध्येच एक, या तू जी कविता आता वाचून दाखवलीस ना, त्याच्यामध्ये एक जोहार सोहळा नावाचा एक सुंदर शब्द इंदिरा संतांनी वापरलेला आहे. हा शब्द मराठीत नाही आहे, पण तो त्यांनी निर्माण केलेला आहे. पुढे त्याचा संपूर्ण तो येईलच त्याच्याविषयी. जोहार म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, पूर्वी राजस्थानामध्ये विशेषतः मुघलांपासून स्वतःला वाचवण्यासाठी, आपलं शीत वाचवण्यासाठी राजस्थानी किंवा मारवाडी बायका या अग्निकाष्ठ भक्षण करायच्या, म्हणजे थोडक्यात चितेमध्ये उडी मारायच्या. तर या जोहारालाच इंदिरांनी सोहळा असं म्हटलेलं आहे. म्हणजे नियतीने लादलेली ही दुष्ट असा हा प्रसंग, पण ताठ मानेने त्याला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि प्रापंचिक भूक आपली मारून या वडव्याला सामोरं जायचा. हा जो विरोधाभास आहे, तो विरोधाभास किंवा हे द्वंद्व जोहार सोहळा या एका शब्दातून, एकच शब्दातून इंदिरांनी हे अतिशय मांडलेलं आहे. आणि खरोखरच आपण आता म्हणतोय त्याप्रमाणे इंदिरा संत नावाचं एक सुवर्ण पर्व या कवितांपासून मराठी साहित्यात सुरू झालं. परंतु तो भाग फारच पुढे, कारण मध्ये अजून बरंच काही घडायचं होतं. बरोबर आहे. उत्तम गुणांनी मॅट्रिक झाल्यावर खरं तर त्यांना डॉक्टर व्हायचं होतं, पण घरच्या सक्त विरोधामुळे मग त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये BA साठी प्रवेश घेतला. हॉस्टेलमधला हा काळ खूप सुखाचा, स्वातंत्र्याचा होता. त्याच कॉलेजमध्ये MA करणारे संत त्यांच्या आयुष्यात आले. अतिशय उमदा, रसिक आणि कविमनाचा हा प्रियकर मित्र म्हणून इंदिराने मनोमन स्वीकारला. आजवर साहित्यात वाचलेली प्रेम कविता त्या संतांच्या सहवासात गुणगुणायला लागल्या. उभयता मग कधी सिनेमाला जात, कधी फर्ग्युसन कॉलेज जवळच्या टेकडीवर फिरायला जात, तर कधी आपल्या भविष्याच्या संसाराची चित्र रंगवत. प्रेमाला आजवर पारख्या झालेल्या इंदिरांच्या आयुष्यातले ते संतांबरोबरचे स्वप्न क्षण होते, मंतरलेले क्षण होते. पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस पांढरे, पिसाहुनी सुकुमार काहीसे देता घेता त्यात थरारे. मेजावरचे वजन छानसे म्हणून दिला नाजूक शिंपला, देता घेता उमटे काही मीनाच तयाचा त्यावर जडला. असेच काही द्यावे घ्यावे दिला एकदा ताजा मरवा, देता घेता त्यात मिसळला गंध मनातील त्याहुनी हिरवा, गंध मनातील त्याहुनी हिरवा. पण एकदा संतांनी पाठवलेलं एक प्रेमपत्र काकांना इंदिराच्या ट्रंकेत सापडलं आणि मग कोण हा मावाली अशा शब्दातच त्याने आकाश पाताळ एक केलं. बिचाऱ्या हक्कून गेलेल्या इंदिरांनी प्रेमाची कबुली जेव्हा दिली, तेव्हा त्या माथे फिरू काकांनी अगदी अनपेक्षितपणे कोवळ्या इंदिराचा तळहात कंदिलाच्या तापलेल्या काचेवर गच्च दाबून धरला. आपल्या तप्त मुद्रा या लेखात इंदिरा नोंदवतात, माझ्या आयुष्यातील एका अतिशय कोवळ्या अनुभवाची अशी विटंबना झाली. मनाचा हा दाह जखमेपेक्षाही जास्त तीव्र होता. लग्नानंतर मग त्यांनी या तप्त मुद्रेची गोष्ट जेव्हा संतांना सांगितली, तेव्हा भावूक होत त्या म्हणतात, त्यांनी माझा तो तळवा आपल्या डोळ्यांशी धरला. त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याने तो ओला झाला होता. त्या तप्त मुद्रेने असा गारवा प्रथमच अनुभवला. सुखावली वादळात तुझ्या स्पर्शाची जाणीव, मृगजळाच्या तळाशी तुझ्या प्रीतीचा आठव. दीक्षित कऱ्हाडे तर संत देशस्थ, त्यात प्रेमविवाह आणि संतांची गरीब परिस्थिती, तो जुना काळ लक्षात घेता साहजिकच दोन्ही घरातून लग्नाला भरपूर विरोध झाला. पण परत एकदा इंदिरांच्या थोरल्या आईच्या मध्यस्थीने 1935 साली हा विवाह पार पडला. इंदिरा मुंबईला सासरी आल्या. लांब गिरगावातल्या एका शाळेमध्ये त्यांना शिक्षिकेची नोकरी मिळाली. पण सुनेनं अर्थार्जनासाठी असं घराबाहेर पडणं घरच्यांना पसंत नव्हतं, विशेषतः सासऱ्यांना. स्वतः कमावलेल्या पगारातले शाळेत चहासाठी म्हणून महिना 2 महिने 2 रुपये सुद्धा देण्यासाठी त्यांच्या सासऱ्यांनी नकार दिला. इंदिरा स्वभावताच मानी. चहा पानाच्या वेळेला आपल्याला आणि लोकांनाही ओशाळा वाटू नये म्हणून त्या एकट्याच शाळेच्या गच्चीवर जाऊन खिन्नपणे उभ्या राहायच्या. अखेरीस हा काळ संपला, कारण संतांना पुण्याच्या रास्ता एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत नोकरी मिळाली. त्याचवेळी इंदिरांच्या माहेरचा परिवारसुद्धा पुण्याला आला. माडीवाले कॉलनी एक दुमजली घर त्यांना भाड्यानं मिळालं.
वर इंदिरांच्या आई, काका आणि थोरला त्यांचा परिवार, तर खाली संत कुटुंब अशी सोय झाली. पण काकांचा राग धुमसत होताच. एकदा थोरल्या आईंनी इंदिरांसाठी खास तमन देऊन तांदूळाचं पोतं पाठवलं होतं. पण भोजकपणे काकांनी ते परस्पर वर नेलं आणि इंदिरेनं गरजेप्रमाणे रोज लागतील तेवढे तांदूळ येऊन घेऊन जावेत असं सुचवलं. सख्या आईने सुद्धा तीच रिओढली. आपण रोज हातात डोळी घेऊन पेलाभर तांदूळासाठी माहेरच्यांच्या दारात जोगवा मागितल्यासारखं उभं राहायचं. या कल्पनेनंच इंदिरांना कसंनुसं झालं आणि पुणं सोडून स्वतंत्र बिघाड करायचं हा विचार आता प्रबळ झाला. सुदैवाने बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये संतांना नोकरी मिळाली, प्राध्यापक म्हणून. ठळकवाडीतल्या पार्वती निवास या नावाच्या चाळीत भाड्याच्या एका छोटेखानी जागेत त्यांचा संसार सुरू झाला आणि इंदिरांच्या आयुष्यात थोडं स्थैर्य आलं. इथे दोघांचं सहजीवन सर्वार्थाने बहरलं. साहित्य, काव्य, नाटक, संगीत यात उभयता रंगून गेले. लग्न झालं तेव्हा इंदिरांना पोळ्यासुद्धा करायला येत नव्हत्या, पण संतांनी त्यांना स्वयंपाक शिकवला. विचार करा, ही 90 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. संतांना नीटनेटकेपणाची खूप आवड होती. सुगंधी अत्तरांचा शौक होता. रसिक माणूस. ते व्हायोलिन सुद्धा वाजवायचे. शिवाय घरी उत्तम इंग्रजी आणि मराठी पुस्तकांचा खूप मोठा संग्रह होता. संतांचे उघडे लिफाफे हे लघुनिबंधांचं पुस्तक सुद्धा आलं. आजारीपणाचं सुख या त्यातल्या लेखात संत म्हणतात, आजारीपणात मला सर्वात हवाहवासा वाटतो तो माझ्या प्रेमळ पत्नीचा सहवास. आजारी पडल्यावर माझ्या उशा लागत. तिने एकदा बैठक मारली की तेथून हालणं तिच्या जीवावर येतं. केसावरून हात फिरवी, बाम सोडी, हे चाटण घ्या, सुंठवडा घ्या, मोरावळा घ्या म्हणून लाडीक आग्रह करी. तापाच्या अंगात तिचा गार कोमल स्पर्श मला अमृतासारखा वाटतो. प्रकाश, पुष्पा आणि रवी अशा 3 गोंडस मुलांच्या जन्मानंतर इंदिरांचं चिमणं घरटं भरलं गोकुळ झालं. अर्थात आर्थिक चणचण त्यांच्या नशिबात सदैव होती. रवीच्या जन्माच्या वेळेला तर हॉस्पिटलचं बिल भरायला सुद्धा पैसे नव्हते. म्हणून ओली बाळंतीण असलेल्या इंदिरांना तान्ह्या अर्भकासोबत खोलीबाहेर ट्रंकावर बसायला लागलं होतं आणि अखेर घरातलं एकुलतं एक चांदीचं ताट विकून संतांनी बिल चुकतं केलं. इंदिरा लिहितात, काही वर्षांपूर्वी मी त्याच रुग्णालयात कोणाला तरी बघायला गेले होते. ती खोली, बाहेरची ट्रंक ठेवलेली ती जागा, ते सगळं तसंच होतं आणि माझ्या आठवणींच्या ओरखड्यावर बारीक बारीक रक्तबिंदू उभे राहिले. नव्हे माती, नव्हे धुके, माझे नव्हे तर आभाळे, भक्ष मात्र मीच त्यांचे, शापले उशापलेले, भक्ष मात्र मीच त्यांचे, शापले उशापलेले. बेळगावात हळूहळू बस्तान बसत होतं. 1940 साली सहवास या नावाने दोघांचा एकत्रित काव्यसंग्रह निघाला. लवकरच संत कॉलेजचे प्राचार्यही झाले. सारं स्थिरस्थावर होत आहे असं वाटत असतानाच 1946 साल उजाडलं ते एका अभद्र पर्वाची, प्रदीर्घ अभद्र पर्वाची आखणी करतच. संतांना टायफॉइड झाला. या रोगावरची प्रभावी औषधं त्याकाळी उपलब्ध नव्हती. बघता बघता रोग बळावला आणि संत गेले. 10 वर्षांचं सहजीवन, 32 वर्षांच्या इंदिरा, पोटची 9, 4, 2 वर्षांची 3 मुलं असा नात्यांचा सांख्यिकी हिशोब मागे ठेवून संत गेले. तो जूनचा महिना, बाहेर पावसाची संततधार आणि इंदिरांना आठवलं, मागील वर्षी असाच पाऊस पडत होता. मी बाहेरून चिंब भिजून आले होते. गरमागरम चहा प्यावासा वाटत होता. बघते तर काय, माझ्या मनातली इच्छा ओळखल्यागतच मी ओझे पदर पिळून स्वयंपाकघरात येईस्तोवर संतांनी चहाची कपबशी सुद्धा मांडली होती. आमची मुलं तिथेच बाजूला खेळत होती. म्हणून चहा कपात ओततानाच तू छान दिसतेस अशी नजरेनेच त्यांनी खूण केली. काय हे, अहो मुलं आहेत बाजूला. आजही तोच पाऊस आणि भेदरलेल्या पोरांना पोटाशी घट्ट धरून बसलेल्या विषण्ण सुन्न इंदिरा, संतान वाचून इंदिरा. काही योजून मनाशी दणा दणा आली रात्र, काही योजून मनाशी
दणा आली रात्र, रिघेदारा गजातून काळी हत्तीण मोकाट, देते भिंतींना धडक, कोसळला चिरा, उस्कटल्या कौलाराच्या केला खापरीचा चुरा. नीट लाघट वस्तूंचा डाव टाकला मोडून, इथे पलंगाचा कूर, तिथे भग्न पानदान. उद्ध्वस्तात उभी तृप्त ही काळ्या मत्सराची गोण, कशी तिला कळायाची माझ्या श्रीमंतीची खूण, कशी तिला कळायाची माझ्या श्रीमंतीची खूण. संतांच्या आकस्मिक मृत्यूने इंदिरा साफ कोलमडल्या. झाल्या घटनेचं खापर त्यांच्यावरच पडून त्यांचे नातेवाईक चालते झाले. एक प्रसंग तर फारच क्रूर. संत जाऊन 15 दिवसच झाले असतील नसतील तोच सासरे जायला निघाले. म्हणाले, तिथे खुंटीवर पिशवीत नथूच्या अस्थी ठेवली, त्याचं काय करायचं असेल तर करा. टांग्यात बसेपर्यंत इंदिरा आणि मुलांकडे कोणी मागे वळूनही बघितलं नाही आणि पुढेही कधी नाही. इंदिरा लिहितात, पावसाची एक रात्र, येते होऊन नागिण, उतरते वळा माती डंखावी म्हणून. पावसाची एक रात्र, येते होऊन माणूस, डोळे पुसत आपुले, पाजवीत मला विष. जवळच्याच माणसांनी दाखवलेला थंड परकेपणा आणि परिस्थितीने आणलेला तप्त बोरकेपणा इंदिरांना अव्याहत छळत राहिला. त्यातच संतांच्या त्यांच्या सहवासाच्या बेचैन करणाऱ्या चिरदाहासारख्या विरह आठवणी एखाद्या चिरंतन जीवाश्मासारख्या त्यांच्या मौन चित्कारातून सदैव जीवित राहिल्या. अखेरीस कोंडी फुटली. इंदिरांच्या काव्य भाषेत अंधाराची कवची फुटली आणि बहुमुखी दुःखाचा वेदनेचा मूलाधार असलेली इंदिरा संतांची कविता अक्षरशः शततोंडी कारंजासारखी उसळून उफाळून वर आली. आक्रोश नाही, क्रोध नाही, सुडाची भाषा ती तर नाहीच नाही. आविष्कार फक्त त्या विशिष्ट आणि क्षणस्थ अनुभवाचा, जो अतिशय तरल आणि सूक्ष्म स्वरूपातच इंदिरा समोर मांडतात. त्यांची मला स्वतःला अतिशय आवडणारी कविता आहे. आता हयात नसलेल्या आपल्या प्रियकराला कवयित्री विसरू पाहते, अट्टाहासाने विसरू पाहते आणि त्याची स्तुती पुसली जावी म्हणून ती प्रसंगी निकराने उफराटे सुद्धा मार्ग चोखाळून बघते. परंतु गेलेल्याची आठवादी सय आठवण परत त्यांना छळतच राहते. किती सुंदर कविता आहे बघा. तुला विसरण्यासाठी पटसोंग त्या खेळते, आकांताने घेता दान पटालाही घेरी येते. तुला विसरण्यासाठी पटसोंग त्या खेळते, आकांताने घेता दान पटालाही घेरी येते. असे कसे एकाएकी फासे जळाले मुठीत, असे कसे एकाएकी फासे जळाले मुठीत, कशा तुझ्या आठवणी उभ्या कट्टीत कट्टीत. दिला उधळून डाव आणि निघाले कुठेही, जिथे तुझे असे काही नाही. दृष्टी ठेवली समोर, चालले मी कुठेहीच्या टोकापाशी, मात्र तुझी मूर्त. वाट टाकली मोडून आणि गाठला मी डोह, एक तोच कन वाळू माझे जाणील हृदय. नाव तुझे येण्याआधी दिला झोपून मी तोल, डोह लागला मिटाया तुझी होऊन उंजळ. डोह लागला मिटाया तुझी होऊन उंजळ. अगदी असाच काहीसा भाव पण अतिशय वेगळ्या आणि विस्मयकारकरित्या इंदिरांच्या एका कवितेत प्रकट झालाय. प्रियकर परतणार नाही हे स्वतःला पटवून देण्यासाठी मग ही विरहिणी अन्य भाविणींप्रमाणेच कृष्ण भक्तीत तो पर्याय शोधायला बघते. मनापासून त्याला भजते, परंतु तरीही प्रतीकांमधून दिसणारा कृष्ण तिचं सांत्वन नाही करू शकत. तिच्या गतप्राण झालेल्या मानवी प्रियपुरुषाची जागा कृष्णही नाही घेऊ शकत. किती लुटावे डोळ्यांनी दिवसाचे निळेपण, किती लुटावे डोळ्यांनी दिवसाचे निळेपण, काच रंगेना मनाची उमटेना निळी धून. किती खोल घ्यावे श्वास पिण्या काळोखाचे विष, रिते जरी लाख डोह नाही जहराचा घोष. नाही बासरीची धून नाही कशी विष बाधा, अशी कशी ही पापीण हसे मीरा हसे राधा, अशी कशी ही पापीण हसे मीरा हसे राधा. इंदिरांच्या बहुधा समस्त कवितेतून
विरोधी शक्तींचा दोन्ही बाजूंनी राऊंड ठरलेला एक असहनीय ताण दिसतो, जो बऱ्याचदा प्रतीकांमधून किंवा संकेतातून प्रकट होतो. म्हणूनच तरीही तो अनाकलनीय किंवा संदिग्ध वाटत नाही. उलट थोडा विचार केला तर ती कविता पारदर्शी होते. त्यांची अतिशय गाजलेली प्रसिद्ध कविता म्हणजे नको नको रे पावसा. आपण जेव्हा इंदिरांचं चरित्र बघतो तेव्हा ह्यातलं प्रतीक आपल्याला कळतं की जो पाऊस आहे ती दुःखद प्रसंगांची त्यांच्यावर आलेल्या मालिकेचं प्रतीक म्हणून त्या कवितेत आलेलं आहे. नको नको रे पावसा, नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. नको नको रे पावसा, नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कुठून. नको करू झोंबा झोंबी माझी नाजूक वेलण, नको टाकू फुलमाळ अशी मातीत लोटून, आडदांडा नको येऊ झेपावत दारातून, माझे नेसूचे जुनेर नको टाकू भिजवून. किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐकना, किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐकना. वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आणना, वेशी पुढे 8 कोस जारे आडवा धावत, विजेबाई कडाडून मागे फिरव पांथस्थ. आणि पावसा राजसा नीट आण सांभाळून, घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन. पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन, माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पूजीन, माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पूजीन. खूपच छान, फारच सुंदर. कवितेतला हा पाऊस वाचणाऱ्याच्या डोळ्यामध्ये उभा करणारी ही कविता इंदिरांची. पण तुला माहिती का चित्रा, इंदिरांची आणखीन एक अशी जीवघेणी कविता आहे जी एक काल्पनिक दृश्य आपल्यासमोर उभं करतं. रोज कॉलेजात जायला निघालेल्या संतांचा सारा जामानिमा बघत राहण्याची इंदिरांना सवय. पण आज संत नाही आहेत, कॉलेजात जायची त्यांची लगबग नाही आहे. पण स्मृती ठसलाय ते त्यांच्या वापरातल्या एकेकाळीच्या वापरातल्या वस्तूंच्या रंगांचं रेखाटन, जगून संपलेल्या एका सुरक्षित आश्वासक आयुष्याचा एकेकाळचा तो रसरशीत रंगकल्लोळ आता हलकल्लोळ झालाय. किती रसिक व्यक्तिमत्व असेल त्यांच्या यजमानांचं तेही ते या कवितेतून दिसतं. अगदी बरोबर आहे. बघा कविता किती सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये खटकेदारपणा आहे. म्हणजे विविध शैलींच्या इंदिरा संतांनी कविता केल्या, प्रयोग केले. अतिशय खटकेदार शैलीतली ही कविता आहे. गडद निलिमा चष्म्यावरचा, शर्टावरची बटणे काळी, अंगठीतला लाल खडा अन बुटावरची उदी झळाळी, पेन मुलायम हिरवट राखी, गडद जांभळे नाजूक पाकिट, पट्ट्यावरचा राजवर्ख अन गहन रुपेरी घड्याळ चौकट. रंग रंग हे जमती भिनती, मीच होते इंद्रधनु अन, तुझ्या जीवाच्या आकाशावर अशी सुरंगा राहते रेलून, तुझ्या जीवाच्या आकाशावर अशी सुरंगा राहते रेलून. पण इंदिरा संतांची ही कविता कालानुरूप बदलत गेली. म्हणजे धावा रसाच्या पुरेशा उद्रेकातून भूमिगर्भातला ज्वालामुखी शांत व्हावा, तसंच इंदिरांच्या काव्यातलं हे एकाकीपण, हा शोक हळूहळू मंदावत गेला, मालवत गेला. कारण कर्तव्याचं परिस्थितीचं भान त्यांना यायला लागलं. आपल्यावर आपल्या मुलांची जबाबदारी आहे या जाणीवेने त्या खंबीरपणे परिस्थितीला तोंड द्यायला सिद्ध झाल्या. त्यावेळेची त्यांची मनस्थिती सांगणारी ही कविता किती नाजूक आणि किती अलवार आहे बघा. त्यातल्या 2 ओळी बघा. सांज टळली तरीही दार लावावे वाटेना, सांज टळली तरीही दार लावावे वाटेना, वळेल का कुणी मागे, वळेल का कुणी मागे, डोळा वाटुली संपेना, संपावया हवी वाट, लावावया हवा दिवा, संपावया हवी वाट, लावावया हवा दिवा, पोटासाठी मुकाट्याने हवा टाकायला तवा, पोटासाठी मुकाट्याने हवा टाकायला तवा. मी आणि माझी कविता या लेखामध्ये इंदिरा संचलितात 10 वर्षांचा संसार संपला. जवळ एक पैसा नाही. शिक्षकाच्या नोकरीसाठी आवश्यक ती बीटी, त्यावेळेला बीटी असायचा, आता बीएड असतं. बीटीची पदवी नाही.
पदरी 10 वर्षांखालची 3 मुलं आणि सोबत एक जीव घेणं दुखणं. भोवतालची सगळी परिस्थिती आणि मनाच्या सगळ्या वृत्ती एकमेकींविरुद्ध तलवार परचून उभ्या राहिल्या. एकीकडे तीव्र संघर्ष आणि दुसरीकडे भग्न स्वप्नदृष्टी. मला असं वाटतं की जर द्वंद्व तुम्ही स्वतः अनुभवलं तेच द्वंद्व ते शाब्दिक असू दे, भावनांचं असू दे, ते आवर्तन त्यांच्या प्रत्येक कवितेत दिसतात. त्यामुळे ही त्यांची भूमिका किंवा मनोभूमिका किंवा मनस्थिती असावी असा एक अंदाज करतो. त्यामध्ये एकच त्यांच्या सृष्टीने विरंगुळा होता ते म्हणजे लेखन अर्थात कविता. ज्वाला खोविल्या केसात त्याले कलम आभाळ राखेवरती मांडला काच कवड्यांचा खेळ. कवी बाबा बोरकर हे संत कुटुंबियांचे स्नेही. त्यांनी शब्द टाकला आणि संतांच्याच कॉलेजात इंदिरांना अध्यापिकेची नोकरी मिळाली. पण नियमानुसार B.Ed करणं गरजेचं म्हणून त्यांना बोर्डीला जाऊन राहावं लागलं. बहीण कमल आणि मेवणे नाशिक फडके यांचा फार मोठा आधार इंदिरांना त्या बिकट काळात मिळाला. शिवाय इंदिरांनीही स्वयंपाक, केरवारे, बटणं लावणं अशी कामं दोन्ही मुलग्यांनाही शिकवली. तिन्ही मुलांना अर्थात दोन्ही मुलगे आणि मुलगी तिघांनाही शिकवली. त्यामुळे झालं काय, लहान मुलांना त्यांच्यावर असलेली लहान वयात जबाबदारीची जाणीव झाली. तिन्ही भावंडांमधल्या नात्यातली आत्मीयता टिकून राहिली. खरं तर मॅट्रिक झाल्यानंतर मुलांना आता रेशन ऑफिसात चिकटवून टाका असा निकटवर्तीयांचा हातघाईचा सल्ला आर्थिक डबघाई असून सुद्धा इंदिरांनी सक्षम नाकारला. उलट अनंत खस्ता काढत त्यांनी आपल्या तीनही मुलांना उच्च विद्या विभूषित केलं. प्रकाश यांनी जिओलॉजी डॉक्टरेट मिळवली. रवी हे बेळगावात प्रख्यात आर्किटेक्ट म्हणून नावाजले गेले, तर पुष्पाने पुढे होम सायन्समध्ये पदवी मिळवली. आईविषयीची असीम कृतज्ञता आणि प्रेम मुलांच्या आणि पुढे त्यांच्या कुटुंबियांच्या मनात सुद्धा शेवटपर्यंत राहिलं. स्वतः आई आणि कवयित्री असलेल्या इंदिराबाई बालमानसशास्त्र उत्तम जाणणाऱ्या होत्या. आपल्या मुलांवर त्यांनी खास वेगळे असे काही संस्कार नाही केले, पण त्यांना वागण्याचं आणि विचाराचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं. त्यांच्या छोट्या विषयात त्याही समरस होऊन गेल्या. एकदा छोटा प्रकाश पाढे नीट म्हणत नव्हता म्हणून त्यांनी त्याला पट्टीने मारलं, पण नंतर ओशाळून ती पट्टी बंबात जाळून टाकली. पितृहीन आयुष्य त्या स्वतःही जगलेल्या होत्या. दुर्दैवाने त्यांच्या मुलांच्या बाबतीतही इतिहासाची पुनरावृत्ती झाली. पण ते अनाथपण आपण भोगलं ते निदान मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी ते सदैव लक्ष राहिल्या. खरं तर इंदिराबाई शाकाहारी, परंतु शेजार होता सामिष खाणाऱ्यांचा. पण अनावश्यक गोष्टींचा अवलंबर न माजवता परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकताही त्यांच्या स्वभावात होती. म्हणूनच त्यांच्या लेकीने पुष्पाने केलेलं मटण इंदिराने सगळे नियम मोडून आवडीने खाल्लं होतं. चांदणे भरलेले दिवस या लेखात त्या लिहितात. मुलांच्या आनंदापुढे मला मटण त्याज्य नाही वाटलं. अर्थात कित्येक प्रसंगी आर्थिक अभावामुळे नाईलाजाने मुलांचं मन मारायला लागेल. मुलांना स्पेशल कपड्यांऐवजी धडोतीचं कापड, जिलेबीऐवजी शिरा किंवा फक्त 2-4 फटाक्यांच्या माळा अशी भागवाभागवी करायला लागेल. पण दिवाळी अंक वाचून आम्ही दिवाळी साजरी करायचो. इंदिराबाईंची अक्कूबक्कूची दिवाळी ही कविता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या कवितेत हाच भाव एखाद्या परिकथेप्रमाणे येतो. खरंय, ऐकाही कविता किती सुंदर आहे. लहान मुलांसाठी कविता आहे, पण ती आपल्या सर्वांनाच ती भावणारी आहे. आला मामाचा सांगावा, अक्कू बक्कूला पाठवा, आली जवळ दिवाळी, दोघी येतीला आजोळी, घरी मोटार आणीन, घेऊन दोघींना जाईन. इथे ते प्रतिकात्मक म्हणजे जुनं आहे. मामा श्रीमंत आणि त्याची बहीण मात्र गरीब. ही कल्पना किती सुंदर त्यांनी राबवली या किंवा वापरली या कवितेमध्ये. आला मामाचा सांगावा, अक्कू बक्कूला पाठवा, आली जवळ दिवाळी, दोघी येतीला आजोळी, घरी मोटार आणीन, घेऊन दोघींना जाईन, दोघी आनंदाने फुलल्या, आई भोवती नाचल्या, दारी मोटार येणार, मामा आम्हाला घेणार, मामा आम्हाला देणार, आम्ही आजोळी जाणार. आई मुळीच बोलेना, काम हातच सोडेना, अक्कू सुजाण ठांबली, मिठी आईला घातली, काग मुळी ना बोलेशी, सांग धाडते तुम्हाशी, घेऊन दोघींना जवळ, आई बोलली प्रेमळ, तुम्ही दोघीही जाणार, कशी तयारी होणार, बरे कपडे रोजला, पोरे चांगले सणाला, खण रेशमी मामीला, एक खेळणे बाळाला, नाही पगार अजून, कसे यावे हे जमून,
दोघी मुळीनं रुसल्या, दोघी निमूट उठल्या, काचा कवड्या खेळत दोघी क्षणात रंगल्या. उद्यापासून दिवाळी, घरी नाही तचाहुली, नाही फटाके सामान, नाही खमंग तळण, दोन पणत्या दारात, दोन बहिणी घरात. बप्पू जराशी रुसली, अक्कू निमूट राहिली, दोघी बसल्या दारात, रस्ता उधळी दिवाळी. आली मामाची मोटार, आली मामाची मोटार, अक्कू सांगत एकानात. बप्पू ऐकते शहाणी, करी मामाचे स्वागत. मामा बसले चहाला, दोघी गळ्यात पडल्या. आत्या उद्याला येणार, आम्ही इथेच राहणार. आत्या उद्याला येणार, आम्ही इथेच राहणार. आम्ही इथेच राहणार, नाही येणार. शब्द ऐकूनी दोघींचे डोळे स्थिमित आईचे. किती किती ते सामान मामा आणती काढून, खोकी दारूच्या कामाची, खोकी परकर झग्याची, एक रेशीम पातळ, दोन डब्यात फराळ. नाही येणार म्हणून दिले आहेत मामीने, तुम्ही ताईच्या मांडणी, दोघी गुणाच्या गवळणी. तुमचे गुपित कळाले, डोळे मामाचे भरले. आला मामाला गलीवर, घेती दोघींना जवळ. मामा जाताच निघून, आली दिवाळी ठाऊन. नव्या झग्याच्या झोकात दारू शोभेची बरसात. सरसर कारंजे उडाली, तारा मंडळे फिरली, बाण उडले नभात, ठोठो फटाके कानात. अक्कू बक्कूची दिवाळी अशी थाटात माटात. अक्कू बक्कूची दिवाळी अशी थाटात माटात. योगायोग असा की किशोर हे मासिक आपल्याला माहिती आहे, आपल्या लहानपणाशी ते जवळीक त्या मासिकाची होती. किशोर या मासिकामध्ये लहान मुलांचा जो दिवाळी अंक निघाला 1973 साली, त्यामध्ये ही कविता छापून आली, घरोघरी पोचली. पण इंदिरांच्या कितीतरी कविता या लहान मुलांवर आहेत, बाळजीवन आणि आई बाळाच्या भावबंधावर आहेत. विशेषतः आईचा समर्पित भाव त्यांनी कित्येक कवितांमधून मांडलेला आहे. त्यांची एक सुंदर कविता, एक छोटासा भाव, त्यांनी निसर्गामधूनच त्या कितीतरी प्रतीक बघायच्या आणि त्याचा अर्थ जाणून घ्यायच्या, ते सांगणारी ही कविता आहे. बाळ लहान होतं, आई त्याला वाढवते, पण बाळ मोठं होत जातं, तरुण होत जातं, पण आई थकत जाते आणि अखेरीस बाळाच्या सुखासाठी तिचं संपूर्ण आयुष्य ती समर्पित करते. म्हणजे ही कल्पना त्यांनी निसर्गामध्ये केळीमध्ये शोधली. बघा किती सुंदर कविता आहे. भरात उभी केळ, गर्भ रेशमी हिरवीगार, गर्द पोपटी पाना आड, बाळ बोजरे कडेवर. हे बाळ म्हणजे केळफूल. घड चालला पोसत, मन आटत चालले, घड पिवळा तेजाळे, केळ यायली बलकले. बाळ चालला दिगंती, केळ तृप्तीत मोडली, बाळ चालला दिगंती, केळ तृप्तीत मोडली. अशी भाग्यवंत आई एका केळीत भेटली, अशी भाग्यवंत आई एका केळीत भेटली. मग पुढे अनेक वर्ष लोटली आणि मग प्रदीर्घ नोकरीतून 1974 साली इंदिराबाई निवृत्त झाल्या. तिन्ही मुलांचे संसार छान बहरले होते, नातवंड भोवती बागडत होती. इंदिराबाईंच्या बहुतेक कवितांना किंवा ललितकथांच्या पुस्तकांना सरकारी मानाचे पुरस्कार देखील मिळाले आणि पुढेही मिळतच गेले. कुमार गंधर्व, पु ल आणि सुनीताबाई, दुर्गा भागवत, मीना प्रभू यांच्यासारखे कला आणि साहित्यातले दिग्गज इंदिरांचे निकटचे स्नेही होते. याशिवाय त्यांच्या कवितांचे चाहते तर जगभर पसरलेले. पण एकदा त्याच्या बाबतीत काहीसं अप्रिय घडलं. कोल्हापूरला होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून भिडस्त स्वभावाच्या इंदिरा इतरांच्या हट्टाला बळी पडून निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या. पण ही निवडणूक वाटली होती तशी बिनविरोध नाही झाली. अध्यक्षपदासाठी रमेश मंत्री सुद्धा उभे राहिले आणि निवडून आले. झाली ती चूक की बरोबर यावर वर्तमानपत्र आणि रेडिओवरनं अनेक चर्चा झाल्या. वाचक आणि इतर साहित्यिकांची असंख्य पत्र आली. उतारवयात मानसिक क्लेश देणारा हा काळ त्याने अनुभवला. पण या धुमाळीतही त्या आतून शांत होत्या, कारण लहानपणापासून खुणावत असलेल्या मालन गाथेची जुळवाजुळव हे पुस्तक त्यांनी पुढे लिहिलं. त्याची जुळवाजुळव त्यांच्या मनात कधीचीच सुरू झाली होती. हो, अमृतवाणीची मालन गाथा. मालन म्हणजे कोण? मालन म्हणजे खेड्यातली जात्यावर बसून स्वरचित ओव्या म्हणणारी कष्टकरी स्त्री. ग्रामीण संस्कृतीशी निकट परिचय असलेल्या इंदिरांना लहानपणापासूनच त्या जात्यावरच्या ओव्या जमावण्याचा आणि त्या आजमावण्याचा छंदच होता.
तवंदीला त्यांच्याकडे दळाला येणारी जनाबाई नावाची एक मालन, तिची ओबी एकदा त्यांच्या कानी पडली. त्या ओबीतलं एक दृश्य छोट्या इंदिरेला तक्षणी जाणवलं. ती ताडकन उठून देवघरात गेली. तिथल्या चांदीच्या तामणात तिने बाजूचं लालभडक जास्वंदीचं फूल ठेवलं. दोन्ही बाजूंनी तेवणाऱ्या समयांच्या प्रकाशात परावर्तित झालेले लाल झोत झळकत होते आणि त्या ओबीने इंदिरांच्या मनात कायमचं घर केलं. ती ओळी होती, चांदीच्या ताटामंदी फुलला शाळाच लाल, त्याच रंगाची चोळी धाड बंधुराया. पुढे आयुष्यभर मिळेल तिथून ओव्या जमवण्याचं काम इंदिरांनी अतिव निष्ठेने एका कैफातून केलं. कॉलेजातल्या त्यांच्या साऱ्या विद्यार्थिनी खेड्यापाड्यातल्या त्यांच्याकडून पुन्हा महाराष्ट्रातल्या कित्येक अज्ञात मालनींच्या पहाटेच्या अंधारात गायलेल्या ओव्या इंदिरांनी पोत्यांनी जमवल्या. विषयानुसार त्याचे वर्गीकरण केलं. त्यानुसार समानधर्मीय ओव्या एकत्र आणून त्याच्या गाथा बांधल्या. ओव्यातल्या वेगळ्या शब्दांचे अर्थ शब्दकोशातून वा अन्यांना विचारून ते माहीत करून घेतले आणि मग त्या ओव्यांचा शाब्दिक आणि लाक्षणिक असा अर्थ लावून त्याचा अतिशय मधाळ शब्दातून सुरेख निरूपण केलं. आणि हे किचकट कष्टप्रद काम त्या एक हाती अविरतपणे एकविधी वृत्तीने वर्षानुवर्ष करत राहिल्या, कुठल्याही फायद्या तोट्याचं गणित न मांडता. आणि 1996 साली म्हणजे त्यांच्या वयाच्या 82व्या वर्षी मालन गाथा भाग 1 आला, तर भाग 2 त्यांच्या निधनानंतर झाला. पण उभ्या महाराष्ट्राने तोंडात बोटे घातले. कितीतरी पुरस्कार मालन गाथेला मिळाले. बोली भाषेतल्या अगम्य वाटणाऱ्या ओळीत लपलेला अचूक अर्थ इंदिरा कशा लाभतात ते बघा, त्याचा वानवळा बघा. माह्याराच्या वाटे कुणी लाविली पिवळी जाई, जीवाला वाटत ग जाव पाखराच्या पायी. आता इथे इंदिरा पाखराच्या पायी या शब्द योजनेने उचकळ्यात पडल्या. कारण पक्षी चालत नाही, ते उडतात आणि आपल्या माहेरी लवकर जर पोचायचं असेल तर पाखराप्रमाणे उडतच जायला पाहिजे. पण इंदिरांना हे पक्क ठाऊक आहे की मालन उगाचच कुठलेही शब्द आपल्या ओबीत गुंफत नाही, त्यामुळे एक विचार असतो. आणि कवी मनाच्या भरमनात सहजी प्रवेश करू शकणाऱ्या इंदिरांना पुढच्याच क्षणी लख्ख उलगडा होतो. त्या गीतात मैनेच्या तुरुतुरू सांगण्यात जी उत्कटता आहे, जी लगबग आहे, ती तिच्या उड्डाणात नाही. मालिनीची आतूर माहेर ओढ पावलाच्या म्हणजे पाखराच्या पायी तुरुतुरू पायी जाण्यातच आहे हे म्हणून जास्त भावणार. असे दिव्य असे ओव्यानुभव इंदिरांच्या स्वतःच्या काव्यात सुद्धा खूप वेळा प्रकटून गेले. या ओबीच्या छंदातच त्याने एक छान कविता केली आहे बघा. इथे जनाई दळते शीघधान्याची सुपात, पहाटेच्या चांदणीची तिला एकटी सोबत. चांदणीच्या विटेवरी उभा सावळा तिष्ठत, एकत्याची आळमणी तिच्या ओवीत ओवीत. जाते झरारा चालले कसे भिंगरीसे झाले, पीठ शिगेवरी गेले वर चांदणे झरले. तिच्या दळत्या हाताशी गंधचंदनी दरवळे, तिच्या कपाळीचे दव उडी शेल्याने टिपले. मराठी संस्कृतीचं हे असं प्राचीन शब्द स्थापत्य आणि प्रतिभेची लेणी ही इंदिरांमुळे प्रकाशात आली, अजरामर झाली. त्यांचं हे अतुलनीय योगदान म्हणजे महाराष्ट्राचं आणि मराठी भाषेचं खरं परमभाग्य म्हणायला हवं. त्यांच्या कवितेत येणारी सृष्टी आणि शब्द यावर तर कितीतरी प्रबंध लिहिता येतील. काम वैविध्यपूर्ण निसर्ग आणि सघन शब्दकळा त्यांच्या कवितेतून दिसते. त्यांचं जन्मगावचे तवंदी ते डोंगर माथ्यावर वसलेलं होतं. चोहीकडून डोंगर, घळी, दऱ्या, निबिड अरण्य, श्वापद, करवंदांच्या जाळ्या
साप नाग भीषण प्रलय वारे पुरातन मंदिरं हे सगळं त्यांच्या रोजच्या जगण्याचा एक भाग होता. पुढे मग नोकरीसाठी त्यांना भल्या पहाटे वडगावच्या कॉलेजमध्ये जायला लागले. घरापासून 2 मैल विस्तीर्ण माळरान त्या रोज तुडवीत जात. एकाकी मनाला वाटेत पाठराखण असायची ती या वेगळ्या निसर्गाची. शेतं, धुक्यातली पायवाट, शिरीष वृक्ष, तळं, वेळूची वनं, रानफुलं. पुढे मग विविध संदर्भातून कविता प्रसवताना ही निसर्गाची आणि ऋतूंची सुंदर भीषण लहरी बदलती रूपं त्यांच्या कवितांमधून येत राहिली. कधी पार्श्वभूमी म्हणून, तर कधी सांगाव्याचं माध्यम म्हणून, तर कधी प्रधान विषय म्हणूनही. प्रत्येक शब्दाला एक अनाहत नाद असतो, कधी समनाद तर कधी विषमनाद. असे असलेले शब्द किंवा ते यमकातून एकत्र मिळवून जबरदस्त मोहळ कसं उमटवायचं ते इंदिराच्या कवितेतून आवर्जून निरखता येतं. हे उदाहरण बघा. रक्तामध्ये ओढ मातीची मनास मातीचे ताजेपण, मातीतून मी आले वरती मातीचे मम अधुरे जीवन. कोसळताना वर्षा अविरत स्नान समाधी मध्ये डुबावे, दबात भिजल्या प्राजक्ता परी ओल्या शरदा मधी निथळावे. हेमंताचा ओढून शेला हळूच ओले अंग टिपावे, वसंतातले फुला फुलाचे छापील उंची पातळल्यावे. ग्रीष्माची नाजूक टोपडी उदवावा कचभार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेळीवर. आणिक तुझ्या लाख स्मृतींचे खेळवीत पदरात गाजवे, उभे राहुनी असे अर्थांतरी तुझला ध्यावे तुझला ध्यावे. इंदिरांना ही शब्द प्रतिमा निर्मिण्याचं एक देवदत्त ज्ञान होतं, दुर्मिळ शब्द समज होती. त्यांनी निर्मिलेली शब्दांची रास पाहून मन अक्षरशः थक्क होतं. आपण काही उदाहरणं बघूया. निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे लाल झुबे, पीठ कांडते राक्षसी तसं कडाडणारं ऊन, एक सुरी पर्जन्य घोष, चांदड्या पाखडणारा आभार, स्वप्न जळातील सोन मासळे, कुसुम कोश, ढोरवाट, पाखरशीळ, चिमण चेटूक, बाळ भोळे मन, विलोल कल्लोळ, अंगुराचे झुंबर. आपण बघतो द्राक्षाचा घोस, त्याला झुंबर म्हणतात. किती सुंदर शब्द आहे, अंगुराचे झुंबर. मोह फुलांची नागिण वाकी, मोह फुलांची नागिण वाकी. याच्यामध्ये मला नेहमीच वाटतं की इंदिरा संतांना निसर्गातल्या ज्या रचना होत्या त्या रचना दिसायच्या, जाणवायच्या, आकर्षणही होतं. पटकन निसर्गामध्ये सुद्धा आकार असतात, रचना असतात, ते आपण लक्षात घेत नाही, पण त्यांना मात्र ते होतं. मोह फुलांची नागिण वाकी. ही मोह फुलं जर तुम्ही बघितली असाल, महाबळेश्वरला वगैरे फुलतात, त्यांची डहाळी अशी पूर्ण फुलून येते आणि सापाच्या वेटोळ्यासारखं ती पुढे पुढे फुलताना शेवटचं फुल असं फळ्यासारखं उभं राहतं. म्हणून त्याला मोह फुलांची नागिण वाकी. वाकी का? कारण दंडावर कासणारी जी चटई वाक असते किंवा वाकेवरची जी नक्षी असते ती काही वेळेला नागोत्र किंवा नागवाकी म्हणूनही एक दागिना प्रसिद्ध आहे, त्याची ती मोडवाक अशी असते आणि म्हणून त्याला मोह फुलांची नागिण वाकी असा किती वेगळा त्यांनी शब्द त्यात वापरलेला आहे. कंस माया, चंद्रधवल ब्रह्मकमळ, सुतपुतळीचा वाळा. आता सुतपुतळी म्हटल्यावर कोणाला कल्पने येणार नाही. आपण पूजेमध्ये जे म्हणजे कपास वस्त्र, जे आपण गणपतीला जे कापसाचे गाठीचं वस्त्र छोटंसं असतं असं गोल आकाराचं ते वाहतो, तर त्याला त्यांनी सुतपुतळीचा तोडा. सूत म्हणजे कापूस आणि पुतळी म्हणजे पुतळ्यांची मातीची गाठी असतात, त्यांचं असे गोड नाजूक असं ते आपण ते गणपतीला वाहतो किंवा देवांना वाहतो, म्हणून तो सुतपुतळीचा वाळा. अदृष्टाचा उमाळा, वर्षांनी येणारा उत्पत्तीचा गंध. उत्पत्तीचं बघा ना, असे धुऱ्याचे असे वळसे दिसतात. वर्षांनी येणारा उत्पत्ती गंध, मोगरी दवाची माळ, असे काय सुंदर शब्दरचना दिसतात आपल्याला. खरं तर त्या शब्द ब्रह्माच्या दर्शनाने आपण अगदी निशब्द होतो. इतकी सुदर्शने आणि सुलक्षणी अशी इंदिराबाईंची कविता. प्रत्येक गोष्टीत समतोल जपणाऱ्या आणि त्यातला समभाव राखणाऱ्या इंदिरा जशा नास्तिक नव्हत्या तशा पराकोटीच्या आस्तिक सुद्धा नव्हत्या. त्यांना कर्मकांड, विधींचं स्तोम त्यांच्या घरी नव्हतं. रोज पूजायचे देव आणि म्हणून देवालाही त्यांच्या घरी नसायचा म्हणजे नव्हताच. सुधा आणि प्रकाशच्या लग्नामध्ये इंदिरांच्या सूचनेवरून
देवक आणि सत्यनारायण पूजा ही प्रकाशच्या सासूरवाडीला झाली. लहानपणापासूनच इंदिरांना पूजा प्रार्थनांमधल्या आळवणीपेक्षा आरत्यांमधला नाद, उदबत्तीचा गंध आणि रंगीत फुलांचं सुशोभन त्याकडे त्यांचं लक्ष पटकन वेधलं जायचं. त्या लहान असताना त्यांच्या घरी व्यंकटेश स्तोत्र म्हणायची सक्ती होती. पण छोट्या इंदिरेला मात्र ज्ञानेश्वरांचं विश्वासाठी प्रार्थना करणारं पसायदान हे खरं मंगल स्तोत्र वाटायचं. म्हणजे या पसायदानाला त्यांनी मंगल स्तोत्र अशी किती सुंदर कल्पना आहे. पसायदान नाही तर ते मंगल स्तोत्र. एकचित्त मौन ही सुद्धा प्रार्थना आहे. इथे परमेश्वराकडे काही मागायचं नाहीये, याचक होऊन याचना करायची नाहीये, तर त्या परमेश्वराशी अबोलपणे फक्त एकरूप व्हायचं आहे. ही त्यांची धारणा पुढे आजन्म टिकली. इंदिरा कॉलेजच्या प्राचार्य झाल्या. त्या लिहितात, शिक्षण पद्धतीत बदल करण्याची वेळ जेव्हा माझ्यावर आली तेव्हा मी सर्वात प्रथम दैनंदिन प्रार्थनेमधलं धर्माचं धोतांड काढून टाकलं. त्याऐवजी तेथे कर माझे जुळली, खरा तो एकची धर्म किंवा जे का रंजले गांजले अशा काव्यमय प्रार्थना मी रुजू केल्या. रोज गीताईच्या एका अध्यायाचं पठण सुरू केलं. पंचमहाभूतांच्या रूपाने बसलेली वैश्विक शक्ती इंदिरांना मात्र मान्य होती. तिचा अधिकार, तिचं ममत्व त्या जाणून होत्या. किती छान लिहून गेल्यात बघा. एकटी चालताना ठेच लागली घणाघात, एकटी चालताना ठेच लागली घणाघात, साथीला दया घन, शेला फाडीला क्षणार्धात. ही विधात्याबद्दलची असीम कृतज्ञता इंदिरा संत यांच्याकडे होती. पण त्याचबरोबर चंचल आणि बेभरोशाच्या निष्ठुर नियतीच्या अनानोंदी व्यापाराचीही त्या नोंद घेतात. त्यांनी मुक्त छंदात खूप कमी कविता केल्या आहेत, पण ज्या केल्या आहेत त्याच्यातही एक भेदक गेयता त्यांनी कशी जपली आहे बघा. असे हे नियतीचे देणे, मुक्त छंदातली कविता आहे. असे हे नियतीचे देणे, तन्मणी देण्याचा आव आणून खोड ओंजळीत टाकून मोती ओघळून लागवते. एक एक मोती वेचता वेचता मोलाचे आयुष्य संपून जाते. कधी तन्मणी देण्याचा आव आणून ओंजळीत टाकता टाकता खोड तेवढे खुडून घेते आणि हातातील पाणीदार मोत्यांना मातीचे मोल देऊन जाते. असे हे नियतीचे देणे. त्यातला खोड हा शब्द परत पेंटन किंवा ह्याला खोड म्हणून जुन्या मराठीत वापरला तन्मणीचा खोड वापरलाय. त्यांची कविता बघा किती सुंदर आहे. प्रारब्धारे तुझे माझे, नाते अटीचे तटीचे, हार जीत तोलण्याचे, पारधाचे सावजाचे, फासातील तुझे पेच, तुझे अंधारीचे घाव, सोडविणे आणि सोसणे हेच आयुष्याचे नाव. जाळे फेकून रेशमी, देशी सुखाचे आभास, सुख काचते भोगता, जीव होतो कासा दिस. जिद्द माझी ही तशीच, नाही लवलेली मान, जरी फाटला पदर तुझे झेलते मी दान. काळोखते भोवताली जीव येतो उन्मळून, तरी ओठातून नाही तुला शरण शरण, तरी ओठातून नाही तुला शरण शरण. 86 वर्षांचं दीर्घायुष्य इंदिरांना मिळालं. त्यांच्यावर उभा महाराष्ट्र जीव टाकत होता. तर घरी मुले, सुना, जावई, नातवंड, पतवंड यांचं मायाळू कोंदण होतं. पण फुलवे आणि मालन गाथा त्या पुस्तकांचं काम हातावेगळं झालं आणि आता थकल्या जीवाला महाभूतांची राखण असा कार्यसमाप्तीचा जणू संकेत त्यांना मिळाला. किती सुंदर कविता त्या मनस्थितीचं वर्णन करणारी त्यांनी लिहिली बघा. किती उठली वादळे, किती सावट दाटले, किती ताणले तणावे, किती काहुर माजले, किती सोसले साहिले, किती टाकिले गिळून, आता त्याची न जाणीव नाही तीही आठवण. कात उलटुनी टाकिली मन मोकळे मोकळे, कात उलटुनी टाकिली मन मोकळे मोकळे, पुन्हा वारियाची मूस कशी बेंधाळ सळसळे, पुन्हा वारियाची मूस कशी बेंधाळ सळसळे. वार्धक्यात आता आयुष्याचं विहंगावलोकन आहे. जे अघटित घडलाय त्याकडे स्वच्छ तटस्थपणे बघता येत आहे. उरलेली देहा वारियाची, पुन्हा वारियाची मूस, पुन्हा वारियाची म्हणजे हे हाडमांसाचं शरीर, ते तर शेवटच्या तर्पणासाठी
केव्हापासून आतुर आहे? मृत्यूला सामोरं जायला त्या मनापासून तयार झाले. ही कविता कशी सांगते बघा. स्वागतासाठी, मृत्यूच्या स्वागतासाठी अंगणात संभाषण, दारा सतेज तोरण, सारवल्या भुईवरी स्वस्तिकाचे रेखाटन, चूल बोळकी बाहुल्या दडवल्या पेटाऱ्यात, लख लख काही सारे काही निघण्याच्या तयारीत, दक्षिणेच्या झंझावाता कधी येणार धावत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे दक्षिणेची दिशा ही मृत्यूची दिशा आहे. त्यामुळे मृत्यूची चाहूल लागलेल्या जाणीवेला त्यांनी हे रूपक वापरलंय. दक्षिणेच्या झंझावाता कधी येणार धावत, माझे मातीचे हे घर कधी घेणार मिठीत, माझे मातीचे हे घर कधी घेणार मिठीत. मलयगिरीचे दक्षिणेकडून येणारे हे शीतल आणि चंदनगंधित वारे आता इंदिरांची थकली गुढी शांतवू लागले. असं म्हणतात की माणूस जेव्हा मरणासन्न होतो त्याचा आत्मा जेव्हा जुनी गुढी तागण्यास उत्सुक असतो तेव्हा एक अद्भुत असा चितगंध त्या माणसाला वेढून राहतो. त्या मनस्थितीचं वर्णन किती सुंदर इंदिरांनी केलंय बघा. म्हणजे त्या शेवटच्या उन्मनी अवस्थेची साक्षी म्हणून या कवितेकडे बघता येईल. केव्हा कसा येतो वारा जातो अंगाला वेढून, केव्हा कसा येतो वारा जातो अंगाला वेढून, अंग उरते न अंग जाते अत्तर होऊन, खाली सुगंधित तळे उडी घेतात चांदण्या, हेलावल्या सुवासात कशा गुणवती चिमण्या. यूट्यूबवर इंदिरा संतांच्या विशेषतः पद्मजा पेनाणी यांनी गायलेल्या कितीतरी सुंदर कविता आहेत, गीतं आहेत, तर तुम्ही जरूर ऐका. फार छान चालेल. तर अकारण वाद सारत जीवाचा दिवा तेवता ठेवण्याची इंदिराची इच्छा आता संपली आणि त्यांना शेवटचा उर्ध्व लागला. जेवण जवळपास थांबलेलंच होतं. स्मरण विस्मरणाच्या सीमेवर त्या आता घुटमळू लागल्या. माणसं ओळखीनाशी झाल्या. किती सुंदर कवितातला ही ओळ बघा. झोका चढतो उंच उंच मला थांबता थांबवेना, झोका चढतो उंच उंच. जीवन चालू आहे आता, अस्ताचलाकडे झेपावता ते. झोका चढतो उंच उंच मला थांबवता थांबता थांबवेना, गुंजे एवढे माझे घर त्याची ओळख आवडेना. आता आत्मा देह लागायला आतुर आहे. आता त्यांचा स्वतःशी संवाद सुरू झाला. त्या कोणाची तरी वाट बघत होत्या. दीक्षितांच्या मूळ इनामी तवंगी गावाकडे जायला निघाल्या होत्या. कारण अल्झायमर झाला होता, त्यामुळे त्या हे सगळं अल्झायमरच्या रोगामध्ये माणसाला जुनं आठवतं, नवीन सगळं पुसलं जातं. त्यावेळेला दीक्षितांच्या त्या मूळ इनामी तवंगी गावाकडे त्या जायला निघाल्या होत्या. असं वाटलं की कुणाची वाट बघत होत्या त्या. वयात ज्यांना कवितेतून जिवंत ठेवलं त्या त्यांच्या नामसंतांची. कमल बरोबर भातुकली खेळणारी लहानगी इंदिरा त्यांना आठवली त्या क्षणी. तद्रूप झालेलं तवंदी गाव, तिथला निसर्ग, तो दगडी वाडा, आतड्याची माया लावणारी ती थोरली आई, त्या क्षणी त्यांना आठवत होती का? माहीत नाही. कारण उत्तर न देताच इंदिरा निघाल्या. त्यांच्या या कवितेला तत्वज्ञानाचा सुंदर स्पर्श झालाय बघा. वर्तमानाचा आस्वाद 6 रसांच्या फुलांचा. 6 रस म्हणजे आपली 5 इंद्रिय आणि 6वं इंद्रिय मन, आणि शब्द स्पर्श रूप रस गंध हे सगळे पंचेंद्रियांचे विषय, आणि मनाचा विषय आहे भावना आणि विचार. त्या म्हणतात वर्तमानाचा, ह्याच्यात पातळीवर आपण तो सगळा स्वाद घेत असतो आयुष्याचा. वर्तमानाचा आस्वाद 6 रसांच्या फुलांचा, फुले वेचावी खुडावी हाच नाद जीवनाचा. हसू रुसूच्या डोळ्याने घ्यावा पदर भरून, आणि स्मृतीच्या अंगणी रास घालावी नेऊन. स्मृती मोठी कलाकार घेते रांजण भरून, रस रंग परागांचे चाले तिचे घुसळण. निळे जांभळे अंजिरी धागे वर तरंगले, सगळ्या घुसळणीतून स्मृतींच्या. निळे जांभळे अंजिरी धागे वर तरंगले, रेशमाचे रंग रंग रांजणात रूपा आले. तेच उचलून धागे पहिली साखळी मी घालते, रुद्रगाठीच्या विणीने महावस्त्र मी गुंफते. महावस्त्र हे शेवटचं वस्त्र अंगावर. रुद्रगाठीच्या विणीने महावस्त्र मी गुंफते, घनश्याम सावळासा उभा मागे भूतकाळ. घनश्याम सावळासा उभा मागे भूतकाळ, ओलांड
पांघरते वर्तमान एका क्षणाची साबूल, विणलेले महावस्त्र शेला त्याला पांघरते, वर्तमानाचे संचित त्याच्या पायाशी ठेवते, वर्तमानाचे संचित त्याच्या पायाशी ठेवते. आणि इंदिरांना अपेक्षित त्या क्षणाची चाहूल अखेर लागलीच. मगाशी म्हटलं तसं 13 जुलै 2000 तो पावसाळी दिवस अखेर उजाडला. आज 19 जुलै, बरोबर 24 दिवसांपूर्वी, 24 वर्षांपूर्वी 13 जुलै 2000 हा पावसाळी दिवस अखेर उजाडला. आणि सुखदुःखाच्या अनेक लोभस व्याकुळ प्रसंगाने माणसांनी, स्मृती आणि भावनांनी विधाताने चितारलेलं एक व्रतस्थ आयुष्य, एक गहिर आत्मचरित्र मिटलं. जळतानाही चितगंधाची दैवी अनुभूती देत जळत्या चांदण्याचं एक महाकाव्य अखेर सरणसिद्ध झालं. जळत्या चांदण्याचं हे महाकाव्य अखेर सरणसिद्ध झालं. श्रीकृष्णार्पणमस्तु. आम्हाला हा कार्यक्रम इथे सादर करायला दिला त्याबद्दल मी अंधेरी वाचन कट्ट्याचे मनापासून आभार मानते. मला म्हणजे आपण कधी कधी असं होतं की ओळखीच्या माणसांची आपण कौतुक करते किंवा नोंद घेते, पण मला इकडे त्या संधी त्याचा फायदा घ्यायला आवडेल की प्रदीप पाटील यांच्यामुळे इतके छान छान कार्यक्रम इथे सादर होत आहेत. अंधेरीमध्ये असं हे फार दुर्मिळ आहे गोष्ट. सांस्कृतिक पार्श्वभूमी खरं तर नाही आहे, आम्ही पाहिला तर त्यामुळे आम्हाला त्यातला फरक खूप जाणवतो. आणि ती दरी बुजवण्याचं फार मोठं काम प्रदीप पाटील करतायत. पुस्तकांवर साहित्यप्रेमी आपल्याला अनेक दिसतात, पण त्यांचं साहित्यप्रेम, चांगलं साहित्य वाचावं माझ्यापुरतं किंवा मी माझ्या मित्रमैत्रिणींना सांगावं इतकं मर्यादित राहतं. पण त्यांच्या अंगात एक वाचनाचा प्रसार करण्याचं जे ध्येय, आतूनच ती उर्मी जी आहे. अजून एक मला फक्त उदाहरण आठवतं, बदलापूरचं श्याम जोशी, त्यांची अशी एक वाचन चळवळच आहे, ग्रंथसखा. ती तशी चळवळ ते दुसरं उदाहरण इकडे दिसतं. आणि किती वेगवेगळ्या प्रकारातून त्यांनी सुरुवात केली ती वाचनालयातून. त्याच्यानंतर हा वाचन कट्टा, याचा 56वा प्रयोग आहे. अविरत चाललेली ही चळवळ आहे, किती मोठी गोष्ट आहे आणि थांबत नाही. आता अक्षर अंधेरी लोक कमी करतात आपल्या गोष्टी, यांनी नव्याने सुरू केलंय. त्या सगळ्या गोष्टींचं अतिशय मला कौतुक वाटतं. तुमच्या सर्व वाटचालींना अगदी मनापासून आम्ही शुभेच्छा देतो. आणि इथे एवढा छान समुदायापुढे आम्हाला सादर करण्याची संधी मिळाली, इंदिराबाईच्या स्मृती जागवण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मनापासून आभार मानते. आणि चित्रा तुझे औपचारिकरित्या आभार म्हणजे मानणार नाही, कारण तुझ्या म्हणजे सहभागाशिवाय हा कार्यक्रम इतका चांगला रंगला नसता. तर खरोखरच पण आपण आभार प्रदीप सरांचे परत एकदा मानूया. खरंच त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या पाटील सरांनी एवढा सुंदर हा कार्यक्रम आयोजित केला. अक्षर वाचक कट्ट्याचे सर्व जाणते वाचक इथे आले आणि तुम्ही आमचा कार्यक्रम त्या रसिकतेने ऐकला, त्याबद्दल परत एकदा दोघांतर्फे सर्वांचे आभार. कार्यक्रम 2 प्रकारचे असतात. काही कार्यक्रम असे असतात की ते संपल्यावर काय बोलू आणि काय नको असं होतं, आणि काही कार्यक्रम निशब्द करतात. माझ्या मते आजचा कार्यक्रम निशब्द कार्यक्रम असतो. म्हणजे वेगळ्या गटांच्या कविता शाळेत वाचल्या, कॉलेजमध्ये वाचल्या, पण कसं असतं बघा, एखादा पदार्थ आपण खातो, त्याचा स्वाद घेतो, आपल्याला आवडतो, पण ज्यावेळी त्या पदार्थाची रेसिपी आपल्याला कळते, तो कसा बनवला हे कळतं, त्याचे इन्ग्रेडियंट्स कळतात, तेव्हा त्याची मजा आणखी येते. आज काहीसं तसंच झालं. आणि मी काय कवी वगैरे नाही आहे, लेखक पण नाही आहे, पण माझ्यामध्ये स्मिता तर समारोप करेलच, पण त्याच्यात मला वाटते आमच्यात पण कवी आहे, शिल्पा शेट्टी आहे, सुरेखा खराडे आहेत, किंवा उषा सुशील विचारे आहेत. त्यांनी पण आज 2 शब्द बोलावेत अशी माझी विनंती आहे. पुष्पा म्हात्रे पण आहेत, त्या पण बोलतात. जर कोणाला काही बोलायचं असेल, कवी प्रवृत्तीच्या माणसाने तर हा अभ्यास जरूर करावा. आपल्याला म्हणजे एक छोटा तुमच्या ग्रुपमध्ये एकमेकांना इंटरप्रिटेशन काय असेल, काय त्यांना वाटत असेल, कारण त्यांनी काही चरित्र लिहिलेलं नाहीये. आपण असे तुकडे जोडून ते गोधडी उमेटण्यासारखं आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या कवितांविषयीची एक समीक्षा खूप आहे, क्लिष्ट,
ती आपल्या म्हणजे सर्वसामान्य वाचकांना थोडी कठीण वाटू शकते, पण कविता वाचूनच त्यांच्या संपूर्ण संदर्भ आयुष्यात जोडला की ती अजून फिरते कविता. भाव होते. मी नाव घेतलं त्यांनीच बोलायला पाहिजे असं काय नाही, तुम्हीही बोला. सर्वप्रथम खरंच तुमचं अभिनंदन, मला खूप कौतुक वाटतं की एवढ्या छान प्रकारे इंदिराबाईंचं सगळं जीवन म्हणजे जीवनपट आमच्यासमोर उलगडला. आणि इंदिराबाईंची कविता ही प्रत्येक म्हणजे जो कवी मनाचा आहे तर प्रत्येकालाच नेहमी मोहवत आले. ते मलाही आता तुम्ही अक्कू बक्कूची दिवाळी आम्ही 2000 साली कोविडच्या काळात मी आणि माझी मैत्रीण आणि आम्ही ती सादर केली होती झूमवर अक्कू बक्कूची दिवाळी. म्हणजे हे तसं त्यांच्या बऱ्याच आणि इंदिराबाईंच्या निसर्गविषयक अनेक कविताही खूप मोह घालतात. आणि या सर्व कवितांचं म्हणजे एक पुन्हा अनुभूती घेण्याची म्हणजे संधी केवळ तुमच्यामुळे आज आम्हाला लाभली. आणि या सर्व रसिकांचंही म्हणजे मी सर्वांच्या अर्थात ज्यांना मधून बोलायचं बोलतीलच, पण तरी प्रत्येकाच्या मनात नक्की असंच आहे की अरे एवढी संधी म्हणजे ही संधी आपण म्हणजे ज्यांनी गमावली असेल आज ते खरंच दुर्दैवी असं मी म्हणेन. कारण खरंच म्हणजे जो आनंद तुम्ही आज आम्हाला सगळ्या रसिकांना दिलाय त्याला तोड नाही. आणि हा कार्यक्रम इथे आम्हा रसिकांसाठी आयोजित करण्यासाठी मी प्रदीप पाटील सरांचंही त्यांनाही धन्यवाद देईन. आता यावेळी स्मिता आभार प्रदर्शन करेल. जेव्हा प्रदीप पाटील म्हणतो तेव्हा ही सगळी टीम आहे ना त्यांच्याबरोबर, त्या दुसऱ्याचं काम नाहीये. त्यांच्या ज्या कविता आहेत त्याच्यात एक कविता आहे हिरवे पिवळे पुरे उन्हाचे, मला येत असेल तर म्हणा ना. तुमच्या आवाजात ऐकत आहे. नाही मला आठवत नाही. मला शाळेत ती कुठली ना पडसायची ती कडुलिंबाचा इथे कडे खांद्या उभा पडासा हा कडे कांद्यावर ठेवून बाहेर कुटुंब वत्सल कुटुंब वत्सल इथे पडासा हा कडे कांद्यावर. मीही माझे गंगाजळीचे बेटा. आता ते गंगाजळीचे बेटा आले हे शाळेत आपण असं प्रश्नोत्तरांबद्दल लक्षात ठेवलं. जेव्हा हे आयुष्य आशुतोषी इतकी सुंदर संहिता लिहिली आहे की त्याचं चरित्र मग ते कळतं की गंगाजळीचे बेट म्हणजे त्या व्यवहाराच्या पलीकडे म्हणजे एक कवयित्री आणि ही सगळी व्यवहारी स्त्री यांची खूप सुंदर. सॉरी हा मला ती कविता पाठ नाही. हो का भूमिकेसाठी साथ म्हणा ना तुम्ही तुमची पाठ आहे छान. आपलीच माणसं कवितेचा आनंद मिळेल. नमस्कार. चित्राताई आशुतोष सर, एक वेगळाच अनुभव तुमच्याकडून मिळाला. म्हणजे खरं म्हणजे मला असं वाटत होतं की हे कार्यक्रम संपल्यानंतर इथे आपलं शिल्पा आहे आणि दुसरं वगैरे किंवा मला काहीतरी सादर करावं अशी असं संधी मिळेल वगैरे, पण एवढं भाषेचं समृद्धी ही इंदिराकडून जिंकड होती ती होतीच. ते सुंदरच होतं सगळं, पण त्याच्यानंतर ते तुम्ही इतकं खुलून त्यात सांगितलेलं आहे की छोटीशी ओळख सांगतो. म्हणजे मी वयाच्या 9व्या वर्षापासून कविता करतोय, पण हे आपण किती आपलं भुजेपण आनंददायी भुजेपण आहे. किती आपण लहान असं वाटतं आणि किती आपल्याला वाचायचं, किती शब्द आहेत आणि शब्द निर्माण करण्याची त्यांची जी एक कुवत होती अप्रतिम प्रतिमा त्यांच्या ज्या कविता लिहित होत्या. आता नको नको रे पावसा असा धिंगाणा ही मला आपण कविता शाळेत शिकलेलो होतो, पण त्यावेळेचा संदर्भ हा मागचा संदर्भ माहीतच नव्हता की पाऊस म्हणजे हे हा पाऊस हे माहीतच नव्हतं. आता कळलं. तर फार सुरेख वाटलं. तर फार फार छान तुम्ही उघडून केलेलं आहे. फार आनंददायक ही आताची आजची अनुभूती ही फार सुंदर होती. धन्यवाद. धन्यवाद. इंदिरांचंच यश आहे त्यांची की आपली मनस्थिती जेव्हा दुःखी झालेली असते तेव्हा त्यासाठी रूपक म्हणून इंदिरांनी विदीर्ण वाघूळ असं आपल्या मनाला म्हटलेलं आहे. तुम्ही वाघूळ जर बघितलं, वाघूळ नाही पण वाघूळ कसं पंखाचे वेळी टाकण्याचं लटकत असतं तसं अधांतरी मन म्हणून ते विदीर्ण वाघूळ. ही कविता जरूर वाचा गुणगुणा. हा छान आहे. मला फक्त मी त्यांना थांबवून ठेवले सुशितांना. मध्यंतरी जे कवितासाठी तुम्हाला
तुम्ही बोलताय. मला एक हा या. लोकमान्यामध्ये जो कार्यक्रम तुमचा झाला होता तो मिस झाला होता. मग यांनी मला आज पाठवलं तर आवर्जून आली. एकच वाक्य मी म्हणेन की नक्षत्रांचे देणे कार्यक्रम कसा व्हायचा पूर्वी तसं तुमचा कार्यक्रम ऐकून आम्हाला वाटलं आणि इतकी सुंदर बांधणी तुम्ही या कार्यक्रमाची केली आहे. म्हणजे इंदिरा संतांवर प्रेम तर होतंच पण तुम्ही जे लिहिलं त्याच्यावर जास्त प्रेम जडलं आज. धन्यवाद. आशुतोषनी खरोखरच मी ह्याच्यात आहे म्हणून मी सांगत आहे की सुंदर संहिता लिहिली की ते सादर करायला पण खूप मजा आली. अर्थ पडला की आपण ती कविता जास्त चांगली वाचू शकतो ना. नुसती कविता माहिती अशा वेगळ्या त्यामागचे भाव त्या कवयित्रीचे कळले की वेगळाच तसं चलचित्र वाटत होतं सगळं त्यांचं जेव्हा. अंधेरी वाचन कट्ट्यावर कवी पण आहेत आमचे कट्ट्यातले सदानंद दबीर आहेत. सुशील विचार शब्दवेळ साहित्य संघ पनवेल राज्यस्तरीय आमंत्रितांचे कवी संमेलन यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र मिळाले. तर त्यांचा सन्मान कट्ट्यातर्फे तुम्ही एक पुस्तक भेट देऊन करावा. सुशील विचार गदाल संभाळ. फोटो त्याचप्रमाणे वलयांकित राज्यस्तरीय स्पर्धा 2026 त्यामध्ये डॉक्टर सूर्यकांत कराडे यांनी पण सहभाग घेतला होता. त्याबद्दल त्यांना सुद्धा सन्मानपत्र मिळाले. त्यांचा सुद्धा सन्मान आपण करावा. तो आमच्या कट्ट्यावर झालेला आहे. नंतर जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर आहे सगळे. तुम्ही पण पहिल्यापासून कविता लिहिता तुम्ही पण छान आहे. पण अशा उपक्रमांमधून प्रेरणा पण मिळते. डॉक्टर सुद्धा आहे. राधिका पंडिताला पण मिळाले पण राधिका पंडिता झाल्या नाही. पण त्यानंतर लोकांना सेवा संघाचं जे आता गेल्या शनिवारी पावसाच्या कविता त्याच्यामध्ये शिल्पा झेडे यांनी सहभाग घेतला होता. तिचा सुद्धा सन्मान करावा. ते वेगळ्या पुस्तक मी इथे आणलेले आहेत. शिल्पा शेळके आणि स्मिता पाध्ये तिला सुद्धा वाचनासाठी बोलवलं होतं. त्या दोघींचा सन्मान करावा. या दोघांपैकी एक पुस्तक तुमचं आहे. आता रिसेंटली प्रकाशन झालेलं. हो. स्मिता पाध्ये लोकमान्य सेवा संघाची वाटप झालं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पण एक पुस्तकाविषयी सर पाटील सर थँक्यू या बक्षिसाबद्दल. खूप छान वाटलं आणि मान्यवरांचं सुद्धा धन्यवाद. खरं तर इतके अभिप्राय आले आणि खरंच पाटील सर म्हणाले की शब्द असा कार्यक्रम झालेला आहे. बेसिकली इंदिराताई यांच्याविषयी माहिती आहे तेवढं वाचन नाही आहे पण ज्यांनी नाही वाचलं त्यांना सुद्धा ओढ लावली होती लोकांनी की बाबा काय यांनी अजून काय काय लिहून ठेवले. त्याच्यावेळी मी येते जी मी सुरुवात करीन त्यांच्या कविता आणि पुस्तकं वाचायला. आणि ज्यांनी अर्थात वाचले ज्यांना माहिती द्या त्यांना वेगळ्या प्रकारे तुम्ही इंदिराताईची ओळख करून दिली. जे त्यांनी अभिप्राय दिलेलेच आहे. मला वाटतं जी संकल्पना तुम्ही मांडली
की संविधान तर सुंदर आहेच, त्याच्यात काही वादच नाहीये, पण तुम्ही ज्या संकल्पनेने ते सादर केलं त्यामुळे तुम्ही बोलत होता कविताच्या एक ओळ त्यांनी एक ओळ त्यांनी, त्यामुळे खूप मजा आली. म्हणजे बघताना ऐकताना ते आमच्यामध्ये स्मरून घेताना म्हणजे आम्ही त्या विश्वात तुम्ही आम्हाला दिलं. म्हणजे इंदिराबाईंचा जो प्रवास आहे म्हणजे त्यांच्या जन्मापासून ते अगदी घरात असेपर्यंतच तुम्ही त्यांचा सगळा जीवन प्रवास आमच्यासमोर मांडला. तासाभरात त्यांची ओळख करून देणं सोपं नाहीये, पण तुम्ही ते शक्य करून दिलं आणि आम्हाला थोडी त्याची आम्हाला खूप म्हणजे पोचलं आमच्यापर्यंत. तुमचा जो विषय तो आपल्यापर्यंत पोचला असं मला वाटतंय. तुम्ही वेळ काढून इथे आलात, नेहमीच येत राहा आणि आम्हाला आवडतं आणि खूप महत्त्वाचा विषय आज होता आणि त्याबद्दल अंधेरी वाचन कट्ट्यातर्फे तुमचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. एक सांगायचं अभिनयाचा अनुभव चित्राला आहे, त्याच्यामुळे सादरीकरणाच्या वेळेला जेव्हा आमच्या रिहर्सल्स व्हायच्या तेव्हा अतिशय महत्त्वाच्या मोठीशा टिप्स ती वेळोवेळी द्यायची, ज्याच्यामुळे तो कार्यक्रम म्हणजे सादरीकरण त्याचा आणखी रंगतदार झाला. आणि मगाशी म्हणजे स्मिताताई म्हणाल्या त्यांना कवितांचा अभ्यास करायचा असेल तर इंदिरा संतांचे विविध म्हणजे काव्यसंग्रह जर तुम्हाला मिळत नसतील तर त्यांचा एकत्रित म्हणजे एका छताखाली साऱ्या कविता घडवणारा असा आपल्या अरुणा ढेरे, डॉक्टर अरुणा ढेरे यांनी समग्र कविता इंदिरांचा असा एक मोठा पॉप्युलरली प्रकाशित केलेलं एक पुस्तक आहे. जवळजवळ म्हणजे मोठं जाडा तो त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या इंदिरा संतांच्या कविता एकेठाई मिळतील. हां, वैशाली वाटवे सॉरी मी माझ्या नजरेत कुठलं प्रतिभेचे सांदडे हवं होतं त्यांना, मी त्याचं नाव मी ऑगस्ट महिन्याच्या कार्यक्रमाची तारीख सांगत नाही, पण कार्यक्रम बरोबर आहे त्यामुळे आपण चहाच्या वेळेत बोलूच. आणि आज रात्री जमलं तर उद्या एक आपल्या व्हॉट्सअप गुगल फॉर्म होईल, त्याच्यामध्ये आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला नाही आवडला ठीक होता, 3 पर्याय ते तुम्ही घ्या. कारण तुम्हाला जर आवडला असेल तर ते पण कळायला पाहिजे, तर आपण या प्रकारचे कार्यक्रम करू. धन्यवाद.